ही आहे डॉम पेरिनियो. डॉम पेरिनियो ही टॉप म्हणजे किंग ऑफ शॅम्पेन्स. म्हणजे शॅम्पेन ॲज इट इज अ ड्रिंक फॉर द किंग्स अँड दिस इज द किंग ऑफ ऑल शॅम्पेन्स. मोएटे शांदॉ जी पॉप्युलर आहे पण मास म्हणजे ह्युजली पॉप्युलर, ही तरी पण 12-15 हजार पर बॉटल जात. आता ही डॉम पेरिनियो फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये 35 ते 40 हजार एका बॉटल. मोएटे शांदॉ ही इंडियातली नाही ॲक्च्युली जगातली मोस्ट पॉप्युलर शॅम्पेन आहे. म्हणजे टेटांजे. एक हे आहे चार्ल्स हायटसिक. सो चार्ल्स हायटसिक इज अ व्हेरी गुड शॅम्पेन एज वेल. ही म्हणजे अगदी रॉयल पॅलेसेस अँड ऑल ही वाईन स्कोर करतात. म्हणजे इवन द इंग्लिश क्वीन हॅज चार्ल्स हायटसिक इन हर सेलर. ओनली स्पार्कलिंग म्हणजे ज्याच्यात बुडबुडे असतात आपल्याकडे, ती वाईन जी शॅम्पेन रिजनमध्ये बनते, आपण फक्त त्याला शॅम्पेन म्हणू शकतो. शॅम्पेन काय तुम्ही कॅव्हियार बरोबरच खायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही पकोड्यावर खाल्ली तरी यू कॅन एन्जॉय इट. आणि ॲक्च्युली अशा पावसाळ्याच्या हवेमध्ये तुम्ही शॅम्पेन बरोबर असे गरमागरम पकोडे खाल्ले तर द पेअरिंग इज ॲक्च्युली ब्युटिफुल, वंडरफुल पेअरिंग आहे. आणि आपण आपलं लाईफस्टाईल आपल्याप्रमाणे अडॅप्ट करायला पाहिजे. आपण जेव्हा फॉरेनला जातो तो मूड पण आपला वेगळा असतो. जसं म्हणजे म्हणतात ना, वेन इन रोम बी लाईक द रोमन्स. इंडिया इज द 3rd लार्जेस्ट अल्कोहोल मार्केट इन द वर्ल्ड. चायना आणि US नंतर इंडियाचा 3रा नंबर आहे जगामध्ये दारू पिण्यामध्ये. ओव्हरऑल आय एम टॉकिंग अबाउट वाईन नाव. सगळे कॅटेगरी सगळे जर जोडले तर आपण 6 बिलियन लिटर्स ऑफ अल्कोहोल पितो. म्हणजे भरपूर पितो थोडक्यात. ओके, भरपूर पितो. वी गझल अल्कोहोल. मास्टर ऑफ वाईन असं एक टायटल आहे, ग्लोबल टायटल, जे इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ वाईन देतं. ते लंडनमध्ये स्थायिक आहे आणि ते 1953 मध्ये फाउंड झालं ते इन्स्टिट्यूट. आणि 1953 पासून ते 2007 म्हणजे जेव्हा मी हे रिसर्च करत होते 2007 पर्यंत लेस दॅन 500 पीपल म्हणजे 500 लोकांपेक्षाही कमी मास्टर्स ऑफ वाईन झालेले आहेत. म्हणजे त्यांना ती पदवी मिळाली आहे. हा प्रोफेशन इंडियामध्ये कोणी केलाच नव्हता. म्हणजे नोबडी हॅड क्रिएटेड दॅट पोझिशन. टॉप मॅनेजमेंटचा रोल सोडून अगदी स्क्रॅच पासून सुरुवात केली वाईनमध्ये. काहीही माहीत नव्हतं मला, काही फॉर्मल बॅकग्राऊंड नव्हतं. त्याचे जे एक्झाम्स असतात ते पदवी मिळवण्यासाठी तुम्हाला जे एक्झाम्स पास करावे लागतात, जे तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेट करावं लागतं तुमचं नॉलेज किंवा हाय लेवल ऑफ एक्सपर्टीज, ते इतकं कठीण आहे की फेलियर रेट खतरनाक आहे. म्हणजे पास रेट काहीतरी 4% होता. आणि इंटरनॅशनल जे वाईनरीज आहेत ज्यांना आपली वाईन इंडियामध्ये विकायची आहे, they want to pair their wine with our food. आणि इंडिया इज नो लॉंगर द अंडरडॉग यार. आता माहिती आहे ना, इंडिया इज लाईक आपण असे टॉपवर आहोत आता. की आपण हे जे स्प्रे करतो ना, असे बॉटल हलवतो मग त्याचं असं स्प्रे करतो, हे एखाद्या फ्रेंचमनने बघितलं ना तर तो खरंच आत्महत्या करेल. प्रत्येक माणसाने आयुष्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं आपल्याला सांगत असतात. प्रत्येक मुलींनी वेगवेगळी क्षेत्र निवडून त्यात काम केलं पाहिजे असे आपल्याला नेते उपनेते पण सांगत असतात. पण वेगवेगळी क्षेत्र म्हणजे नक्की काय असतं? आणि असंच एक वेगळं क्षेत्र निवडलेली एक मराठी बाई आपल्याला भेटायला आली तर, जे क्षेत्र मराठीत सोडा पण भारतासाठी सुद्धा पूर्ण नवीन आहे. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो ती आपली मराठमोळी बाई आहे. भेटूया सोनल हॉलंडला गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात. नमस्कार सोनल, वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू भार्गवी. आणि खूप छान वाटतंय. आज खूप जण माझे पॉडकास्ट ऐकणारे आणि पाहणारे खुश होणार आहेत, कारण आपण खूप लाडका विषय घेऊन त्यांच्यासाठी आलो आहोत आणि त्यातनं मराठीत. दॅट इज द बेस्ट थिंग असं मला वाटतं. हा माझा पहिला पॉडकास्ट आहे जो मी मराठीमध्ये करते आहे. अँड आय एम गोइंग टू बी स्पीकिंग अबाउट वाईन मराठीमध्ये. तर मी खूप एक्सायटेड, मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. नाही, आणि प्लेजर तुम्हाला ऐकायला आवडेल. या भारतातल्या मास्टर ऑफ वाईन आहेत, पहिल्या मास्टर ऑफ वाईन आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत वाईन, दारू हा जो आपल्याकडचा टॅबू शब्द आहे, या सगळ्या शब्दांविषयी चांगलं वाईट, खरं आणि खोटं. गप्पांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, तुम्ही आत्तापर्यंत लोकांना मराठी आहात हे खूप लोकांना माहिती नाही, तुमचे मूळच्या कुठल्या आहात आणि आम्हाला तो प्रवास ऐकायला आवडेल. तर मी ॲक्च्युली मराठी आहे आणि माझा जन्म मुंबईमध्येच झाला. शाळा सेंट ॲग्नेस हायस्कूल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो आम्ही. आणि आम्ही होतो म्हणजे माझी एक लहान बहीण पण आहे, तर आम्ही दोघी त्या स्कूलमध्ये गेलो. आणि माझा जन्म अतिशय सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला. माझे आई वडील दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट्स होते. माय फादर वर्क फॉर द RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि माझी आई BMCसाठी काम करायची. तर वर्किंग मदर होती.
आणि स्कूलिंग एकदम छान झालं आमचं आणि चाइल्डहूड अतिशय सुखात आणि मस्त हसत खेळत असं गेलं. एक इंग्लिश लँग्वेजवर चांगला ताबा आला कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळे. आणि पुढे मग भरपूर शिकले मी, कारण आधी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये होते आर्ट्समध्ये. ॲक्च्युली सायन्स आधी जॉईन केलं. ओके. मग आय वॉज क्वाईट रिबेलियस, थोडीशी रिबेलियस टीनेजर होते. मग ते सायन्स सोडून आर्ट्समध्ये आले. त्याच्यानंतर मग हॉटेल मॅनेजमेंट केलं. 12वी नंतर मी ते मेन स्ट्रीम सोडलं आणि 3 वर्ष दादर केटरिंग कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट झालं. त्याच्यानंतर मग नोकरी सुरू झाली. ओबरॉयमध्ये आले, ओबरॉय हॉटेल्समध्ये. आणि मग MBA करायला गेले. MBA केलं. मग त्याच्यानंतर मग आयुष्याला कुठेतरी पुढे जाऊन एक वळण आलं आणि मग वाईनमध्ये आले. पण त्यानंतरही वाईनमध्ये भरपूर अभ्यास केला, ऑलमोस्ट 10 years, आणि अजूनही करतेच आहे. कारण आय एम अ बिग ॲडव्होकेट. हे नेहमी मी लोकांना सांगत असते की लर्निंग मस्ट नेवर स्टॉप. यू नो, द डे लर्निंग स्टॉप्स यू स्टॉप. तर स्टॅग्नेशन आयुष्यात येऊ नये म्हणून कॉन्स्टंटली काही ना काहीतरी चालू असतं. पण वाईनचा अभ्यास आम्ही लंडनवरनं UK वरनं 10 वर्ष केला टू अचीव्ह द टायटल ऑफ द मास्टर ऑफ वाईन. त्याबद्दल आपण अर्थात बोलू. नक्कीच. पण सोनल, केटरिंग कॉलेजमधनं नंतर वाईनकडे कशी वळलीस? तो एक प्रवास असेलच ना, आपण एक डिसिजन घ्यायची एक वेळ येते आपल्या आयुष्यात, तर तिथे कशा गेलात मग? तर कसं झालं माहिती आहे का, केटरिंग कॉलेज केल्यानंतर मी लाईक एनी अदर पर्सन हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं. त्याच्यानंतर मी 8 ते 9 महिने फूड अँड बेवरेजमध्ये काम केलं. पण इट वॉज अ लॉट ऑफ हार्ड वर्क. म्हणजे अगदी सकाळी 7 वाजता रिपोर्ट करा, मॉर्निंग शिफ्ट्स, पगार अतिशय कमी आणि लॉट्स ऑफ हार्ड वर्क. असं 12-12 तास काम करावं लागायचं. तर मला ना ते 8-9 महिन्यातच कळलं की हे काय आपल्याला जमणार नाही आहे फारसं. तर ते मी ते सोडलं आणि मग MBA करायला गेले टू अपग्रेड माय स्किल्स आणि हॅव अ हायर लेवल ऑफ एज्युकेशन. मग 2 वर्ष त्याच्यात गेली. मग त्याच्यानंतर मी ओबरॉयमध्ये आले नोकरीला पुन्हा, बट दिस टाईम इन अ मॅनेजेरियल रोल. ओके. म्हणजे ते MBA केल्यामुळे थोडासा मला एक लिफ्ट मिळाला आणि आणि मग मी सेल्स अँड मार्केटिंगमध्ये लागले. अच्छा. तिथे 2 वर्ष काम केलं. मग मला अँड्रू भेटले. अँड्रू आता तेव्हा बॉयफ्रेंड, आता नवरा. सो ते भेटले. मग त्यांच्या थ्रू मग मी ती नोकरी सोडली 2 वर्षात आणि त्यांच्याबरोबर मग थोडंफार फिरले, थोडा मजा केली. मग एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लागले मी. म्हणजे मी हॉटेल इंडस्ट्री सोडलं. आय स्टार्टेड वर्किंग फॉर अ फॉर्च्यून 500 नॅसडॅक लिस्टेड कंपनी कॉल्ड केली सर्व्हिसेस. आणि ते HR मध्ये होतं, रिक्रुटमेंटमध्ये. तिथे अर्थात मी हेड ऑफ सेल्स होते, हेड ऑफ नॅशनल सेल्स. आणि मला चांगली पदवी, म्हणजे अशी एक्झिक्युटिव्ह पोझिशन मिळाली, एकदम सिनियर मॅनेजमेंट पोझिशन. तिथे माझे खूप प्रमोशन्सही झाले, पगार खूप वाढला. आणि तिथे मला ना एक असं मल्टीनॅशनल एन्व्हायरमेंटमध्ये कसं काम करायचं, प्रेझेंटेशन्स, ट्रॅव्हलिंग द वर्ल्ड, थोडंसं ते एक्सपोजर मिळालं. तर तिथे माझी पर्सनॅलिटी पण थोडी डेव्हलप झाली त्या कंपनीमध्ये. आणि त्या केली सर्व्हिसेस कंपनीमध्ये मी चांगली 6-7 वर्ष होते. पण एक पॉईंट आला ना त्याच्यानंतर भार्गवी, जेव्हा मला असं वाटायला लागलं की आता झालं, खूप झालं. आणि मला ती इंडस्ट्री अशी आवडेनाशी झाली. म्हणजे असं वाटलं की नाही, आपलं कॉलिंग इकडे नाही आहे आणि आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, एक आतून असं एक आवाज येते माहिती आहे. तर असं एक आवाज आली की नाही, इथे तुझं पोटेन्शियल फुल एक्सप्लोर होत नाही आहे, एक्सप्लॉइट होत नाही आहे, अँड दिस इज नॉट युअर लाईन. आणि कसं व्हायचं ना, मी कुठल्या पार्टीमध्ये जायचे, 4 लोकांना भेटायचे. अर्थात असं विचारणं होतंच ना, वेअर डू यू वर्क, व्हॉट डू यू डू. तर मी जेव्हा सांगायचं की मी केली सर्व्हिसेसमध्ये आहे अँड इट्स अ स्टाफिंग कंपनी, रिक्रुटिंग कंपनी, त्याच्यापुढे मला कोणी काही प्रश्नच विचारायचा नाही. म्हणजे काही इंटरेस्टच नव्हता कोणाला त्या तर मला असं वाटायला लागलं, बाबा आय एम गोइंग टू डाय अनॉनिमस, आय एम गोइंग टू डाय अनॉनिमस. तर म्हटलं इथे तर काहीच ग्लोरी नाही आहे, काही फेम नाही आहे, ग्लोरी नाही आहे, ग्लॅमर नाही आहे, काहीच नाही. इट इज क्वाईट अ बोरिंग इंडस्ट्री. तर म्हणून मग मला असं आतून एक असे आवाज यायला लागला की नाही, काहीतरी चेंज बघायला पाहिजे आपण. आणि मी ती नोकरी सोडली एक 7 वर्षानंतर. 2 महिने विचार केला काय करायला पाहिजे. आणि मग वाईन आयडिया आली एकदम. कारण वाईन इंडस्ट्री इंडियामध्ये तेव्हा खूप नेसंट होती, अजूनही आहे, पण तेव्हा तर अजूनही. अँड आय एम टॉकिंग अबाउट 20 years ago. ॲब्सोल्युटली. तर खूपच अशी नेसन्सी स्टेजमध्ये होती. कोणाला काही माहीत नव्हतं. काही वाईन प्रोड्युसर्स होते जे वाईन बनवत होते. कन्झ्युमर्सना काही माहीत नव्हतं वाईनबद्दल. पण एक क्युरिओसिटी होती, एक अर्ली इंटरेस्ट म्हणतात ना इंडस्ट्रीमध्ये. काही ठराविक वाईन्स इम्पोर्ट होत होत्या, पण त्या सगळ्या महागड्या वाईन्स होत्या ज्या 5 स्टार लक्झरी हॉटेल्समध्ये मिळायच्या. पण क्वालिफाईड एक्सपर्ट असा कोणीच नव्हता.
आणि मी जेव्हा ओव्हरसीज म्हणजे फॉरेन मार्केट्समध्ये बघितलं, वेस्टर्न कंट्रीजमध्ये जसं की UK आहे, US आहे, तर मला असं कळलं की क्वालिफिकेशन वाईनचं असणं आणि त्याबद्दल माहिती देणं, त्याच्याबद्दल एज्युकेशन करणं, कम्युनिकेट करणं, इतर काही काही असे जॉब्स, हा एक सिरियस प्रोफेशन आहे. पण हा प्रोफेशन इंडियामध्ये कोणी केलाच नव्हता. म्हणजे नोबडी हॅड क्रिएटेड दॅट पोझिशन. तर इट वॉज लाईक आपण म्हणतो ना सनराईज इंडस्ट्री, सनराईज म्हणजे सनराईजच्याही आधीची अशी इंडस्ट्री होती, टोटली नेसंट, टोटली अनएक्सप्लोर्ड, वर्जिन टेरिटरी म्हणतात ना ज्याला, इट वॉज अ टोटल वर्जिन टेरिटरी. तर मला असं का कोण नाही असं एकदम क्लिक झालं की आपण का नाही म्हणून अभ्यास करावा, आपण वाईनचा अभ्यास करू आणि आपण ते एक्सपर्ट बनू. आणि मग तिथनं असं आय गॉट इन्स्पायर्ड. पण अर्थात देर वॉज नो मीन्स टू स्टडी अबाउट वाईन इन इंडिया. कुठलीच स्कूल नव्हती, कुठली अकॅडमी नव्हती. तर मग मी ठरवलं की चला आपण म्हणजे रिसर्च केल्यावर कळलं की लंडन इज द बेस्ट प्लेस टू स्टडी अबाउट वाईन. अँड आय डिसाइडेड टू मेक दॅट इन्व्हेस्टमेंट इन माय सेल्फ. मी ठरवलं की चला आपण स्वतःमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करूया, आपण अभ्यासाला सुरुवात करूया. आणि अगदी सांगते ना, टॉप मॅनेजमेंटचा रोल सोडून अगदी स्क्रॅचपासून सुरुवात केली वाईनमध्ये. काहीही माहीत नव्हतं मला, काही फॉर्मल बॅकग्राऊंड नव्हतं. आणि कितीतरी लोक वाईनमध्ये ना ह्यासाठी असतात की त्यांचे फोरफादर्स म्हणजे देअर पेरेंट्स आर इन दॅट बिझनेस किंवा त्यांचा फॅमिली बिझनेस असतो. माझं असं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. सो आय केम फ्रॉम अ कम्प्लिटली न्यू walked into a completely new industry from a country which knew nothing about wine, and nobody from overseas knew anyone from India as a wine producing or a consuming country. म्हणजे इंडियाचं काहीच सिग्निफिकन्स नव्हतं ऑन द ग्लोबल मॅप. तर तिथपासून मग सुरुवात केली, मग अभ्यास करू गेला. मग पुढे भरपूर आहे सांगण्यासारखं. 10 वर्ष तुम्ही तो अभ्यास करत होता. कसं झालं माहिती आहे भार्गवी, मी जेव्हा सुरुवात केली ना अभ्यासाला, मला एक आवड निर्माण झाली वाईनची. आणि मग असं ठरलं गेलं कुठेतरी, एक मनात असं आलं की नाही आता हे करायचं ना, तर आता माउंट एव्हरेस्ट चढायला लागलोच आहोत, तर समिटपर्यंत पोचायचंच आहे. तर मी जेव्हा ते रिसर्च केलं की समिटपर्यंत पोचणं म्हणजे काय नक्की वाईनमध्ये, व्हॉट इज द हायेस्ट क्वालिफिकेशन ऑर द हायेस्ट पेडिग्री यू कॅन हॅव इन वाईन. तर ते रिसर्च केल्यावर असं कळलं की मास्टर ऑफ वाईन असं एक टायटल आहे, ग्लोबल टायटल, जे इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ वाईन देतं. ते लंडनमध्ये स्थायिक आहे आणि ते 1953 फाउंड झालं ते इन्स्टिट्यूट. आणि 1953 पासून ते 2007 म्हणजे जेव्हा मी हे रिसर्च करत होते 2007 पर्यंत लेस दॅन 500 पीपल म्हणजे 500 लोकांपेक्षाही कमी मास्टर्स ऑफ वाईन झालेले आहेत. म्हणजे त्यांना ती पदवी मिळाली आहे. आणि ती पदवी मास्टर ऑफ वाईन 20 वर्षात 500हून कमी, 20 नाही 70 वर्षात म्हणजे 1953 to 2007 साधारण किती होतात, एक 60-70 वर्षात 500 लोकांहून कमी लोकांना ती पदवी मिळाली आहे. आणि त्यावर जेव्हा मी रिसर्च केली तेव्हा कळलं की ते पदवी यासाठी डिफिकल्ट आहे मिळवणं की त्याचे जे एक्झाम्स असतात ते पदवी मिळवण्यासाठी तुम्हाला जे एक्झाम्स पास करावे लागतात, जे तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेट करावं लागतं तुमचं नॉलेज किंवा हाय लेवल ऑफ एक्सपर्टीज, ते इतकं कठीण आहे की फेलियर रेट खतरनाक आहे. म्हणजे पास रेट काहीतरी 4% होता. तर आपला आत्ता जो पिक्चर निघाला ना 12th फेल हां का 12th पास, काय होतं तो 12th फेल का 12th पास, 12th फेल, हां 12th फेल, हां असं काहीतरी. तर त्याच्यात जशी त्याची जर्नी दाखवली आहे ना अशी, म्हणजे फेलियर्स आणि लॉट ऑफ सेटबॅक्स आणि चॅलेंजेस आणि अशी काहीतरी भयंकर महाभयंकर ती जर्नी आहे. पण मला ती अशी चॅलेंजिंग आणि एक्साइटिंग वाटली. ॲट दॅट पॉईंट मला असं खूप इन्स्पिरेशनल वाटलं. आणि इंडियामध्ये मास्टर ऑफ वाईन नव्हता. तर मी विचार केला की मग मी का नाही, मी इंडियाची फर्स्ट मास्टर ऑफ वाईन बनणार. ते एक गोल सेट झालं. मग तो एक गोल पोस्ट जेव्हा ठरला गेला ना, मग सगळी पावलं मी त्यानंतर जी घेतली ती त्या गोल पोस्टच्या टुवर्ड्स चालायची अशी घेतली. आणि मग बियॉन्ड द पॉईंट भार्गवी मग ते ऑब्सेशनच झालं थोडंसं. म्हणजे आय बिकेम सो पॅशनेट अबाउट दॅट रिचिंग दॅट माइलस्टोन. मग खूप अभ्यास केला. म्हणजे ती मास्टर ऑफ वाईन करण्याआधी मला भरपूर अर्ली कोर्सेस करावे लागले. तर आधी म्हणजे लेवल 1 जसं फाउंडेशन लेवल असतं, मग लेवल 2 विच इज इंटरमिडिएट, लेवल 3 विच इज ॲडव्हान्स, मग 2 इयर डिप्लोमा. हे सगळं मास्टर ऑफ वाईन इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याच्या आधी केलं. अच्छा, तिथे जायच्या आधीचे हे कोर्स? हे सगळे लंडनमध्ये मी केले. हे हां आधी केले. म्हणजे कसं आहे ना, आता पुन्हा माउंट एव्हरेस्टचं उदाहरण दिलं म्हणून सांगते. एखादा जण जर आता ठरवतो की आपल्याला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, तो काय लगेच काय तो माउंट एव्हरेस्ट चढायला जात नाही ना. आधी काही छोटे डोंगर, काही छोटे हिल्स असे चढण्याचा प्रयत्न करतो.
तिथे एकदा यश मिळालं की मग कधीतरी करिअरमध्ये माउंट एव्हरेस्ट चढण्याचं ठरवतो. तर माझ्याही बाबतीत तसं झालं. आय डिड अ लॉट ऑफ अर्ली एज्युकेशन फ्रॉम अनदर इन्स्टिट्यूट कॉल्ड WSET, वाईन अँड स्पिरिट्स एज्युकेशन ट्रस्ट, लंडनमध्ये. तो भरपूर अभ्यास केला, त्याच्यात एक 4-1 वर्ष गेली आणि नंतर मग ठरवलं की हां आता आपण रेडी आहोत इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ वाईनमध्ये अप्लाय करायला. आपल्याला अप्लाय करावं लागतं, म्हणजे यू हॅव टू एक्सेप्ट यू ऑन द प्रोग्राम अँड यू एक थोडं डेमॉन्स्ट्रेशन द्यावं लागतं की तुम्ही हे क्वालिफिकेशन्स ऑलरेडी आहेत, तुम्हाला एक बेसिक नॉलेज आहे. कारण तुम्हाला जर नॉलेज नसेल ना तर चान्सच नाही आहे, म्हणजे देर इज तुम्ही फेकला जाल टोटली त्या कोर्समध्ये. तर अप्लाय केलं, एक्सेप्ट झाले आणि मग त्याच्यानंतर मला 6 वर्ष लागली पुन्हा पुढची त्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यात भरपूर फेल्युअर्स, सेटबॅक्स, काही सक्सेसेस, सॅक्रिफायसेस, स्टेईंग अवे फ्रॉम होम. माझी मुलगी 2009मध्ये बॉर्न झाली. 2010मध्ये मी तो कोर्स म्हणजे मास्टर ऑफ वाईन सुरू केला. तर रियाना माझी मुलगी त्यावेळेस 1 वर्षाची होती. तर मदरहूड, पर्सनल लाईफ, तो अभ्यास, तो गोलपोस्ट रीच करणं, हा सगळा ही सगळी जी जर्नी आहे ती मी या बुकमध्ये कॅप्चर केली आहे. आणि हे बुक नुकतंच आलंय आणि आपण शूट करतो तर 2 दिवस आधी त्याचं लॉन्च झालंय आणि आता सगळीकडे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ते येईल आणि त्याचा इव्हेंट होईलच. पण हे पुस्तक लिहिताना तुम्हाला स्वतःला काय जाणवलं स्वतःच्या जर्नीबद्दल? एक तर मला असं कळलं की कुठलीही जर्नी, एक तर पहिलं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये एक पॉईंट येतो वेन ही क्वेश्चन्स हिज पाथ, यु नो. खूप जणांच्या येतो. असं एक होतं की असं वाटतं की आपण हे ज्या पाथवर चाललो आहे, आपण ही जी नोकरी करतो आहे किंवा हे जे आपण काम करतो आहे हे आपल्याला आवडतं आहे का, आर वी एन्जॉईंग इट. आणि असं नाही की म्हणजे काही सिनियर लोकांना पण असं वाटतं, सिनियर मॅनेजमेंट, मी सिनियर मॅनेजमेंट होते पण तरीसुद्धा आय क्वेश्चन्ड इट. तर मला असं वाटतं की हा पॉईंट सगळ्यांमध्ये येतो. तर त्यावेळेस जेव्हा तुम्हाला ते कॉलिंग येतं ना तेव्हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ॲक्ट ऑन द इनर व्हॉइस. तुम्हाला जे आतून जो आवाज येतो की नाही मला काहीतरी चेंज करायचं आहे, मला एक पाथ चेंज करायचं आहे, तेव्हा थोडं डेअरिंग दाखवणं इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस तुम्ही जर असे घाबरलात किंवा नाही आपल्याला नाही जमणार किंवा नाही आत्ता आपल्याला स्टेबिलिटीची गरज आहे किंवा आपण आधी लग्न करू मग मुलं होऊ दे मग सगळं कामं निस्तरली की मग त्याबद्दल विचार करू, आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो. तर त्यावेळेस असं न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक फॉर मी द बेस्ट थिंग आय डिड वॉज जेव्हा ते कॉलिंग आलं मला तेव्हा मी ते डेअरिंग केलं ते चेंज करण्याचं. तर त्याला मी म्हणजे असं मी म्हणते की इट्स कॉल्ड रिइन्व्हेन्शन. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक पॉईंट येतो, ही फील्स द नीड टू रिइन्व्हेंट हिमसेल्फ आणि त्यावेळेस ते कॉलिंग हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं असं की वेन यू सेट अ गोल पोस्ट विच इज सीमिंगली इम्पॉसिबल, इम्पॉसिबल काहीच नसतं पण असं वाटतं त्यावेळेस सीमिंगली इम्पॉसिबल आहे, तर यू शूड बी प्रिपेअर्ड फुल ऑन टू पर्सिव्हिअर. म्हणजे त्या क्षणी ना ग्रिट, इंग्लिशमध्ये ग्रिट म्हणतात, म्हणजे मराठीत त्याला एक्झॅक्ट मला शब्द माहीत नाही पण असा चिकाटीचा जीव म्हणतात ना जसा, म्हणजे अगदी चिकाटी, यु नो, ग्रिट इज चिकाटी. यू डोंट जस्ट कांट लेट गो, यू कांट लेट गो. ते पर्सिव्हिअरन्स जे पाहिजे ना तुमच्यामध्ये की कम व्हॉट मे, जिद्द ती जी पाहिजे ना ती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ती मला माहीत नव्हतं माझ्यामध्ये आहे पण त्या जर्नीमध्ये कुठेतरी मला असं जाणवलं की हां आहे बाबा माझ्यामध्ये ती जिद्द आहे. आता तुमच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली मला. मी योगासनांचा डिप्लोमा केलाय, मी टीचर म्हणजे सर्टिफाईड टीचर आहे आणि मला एरियल योगा शिकायचं आहे असंच माझ्यासाठी. तर मी असं ढकलत होते पण आज तुमचं ऐकल्यावर मला वाटतंय की ते जे मला करायचं आहे ते मी गिव्हअप नाही केलं पाहिजे. नक्की एक चान्स त्याला द्यायला पाहिजे. आय मीन ऑफकोर्स यू आर प्रोलिफिक, तुम्ही कितीतरी म्हणजे फेमस आणि युअर डुईंग युअर बॉडी ऑफ वर्क इज फॅब्युलस. मी आज सकाळी माझ्या आईशी बोलत होते आणि तिला म्हटलं आज भार्गवी चिरमुळे घरी येणार आहे आणि माझ्याबरोबर पॉडकास्ट रेकॉर्ड करणार आहे. माय मदर वॉज सो एक्सायटेड आणि शी वॉज नॉट एक्सायटेड फॉर मी, शी वॉज लाईक अरे मला बोलवायला हवं होतंस, मी आले असते, मला फोटो काढायचा आहे अँड ऑल दॅट. तर पण आता आईबद्दल बोलला, थँक्यू. आईबद्दल तू बोललीस तर जेव्हा तू असं वाईनचा असा कोर्स, अर्थात तू त्यावेळेला लग्न होऊन तुला बाळही झालं होतं, सो आपण एका आयुष्यात थोडे पुढे वयाने मोठे झाल्यावर आई वडील पण आपले फ्रेंड झोनमध्ये जातात, पण तरी सुद्धा हे प्रोफेशन तू घेतेस म्हटल्यावर घरचे कसे रिॲक्ट झाले होते? त्या क्षणी ना खरं सांगते मी, मला एकच व्यक्तीचा आधार होता अँड दॅट इज माय हजबंड. कारण माझे हजबंड ब्रिटिश आहेत आणि इथून हॉलंड हे असं एक फॅन्सी सरनेम मला मिळालं आहे. माझं माहेरचं राडनाव दुसरंच आहे.
तर हॉलंड अँड्रू अँड्रू जे होते ते त्यांना एक विजन आहे यु नो बिकॉज ही इज वर्कड इन द UK, ही इज लिव्ड, ही इज ग्रोन अप देअर. त्यांना एक विजन होतं की तिकडे त्यांनी वाईन इंडस्ट्री बघितलेली आहे कशी फ्लरिश झाली आहे. तर ते जेव्हा त्यांनी ते नॉलेज एक्स्ट्रापोलेट केलं तर त्यांना एक ॲब्सल्यूट कन्व्हिक्शन होतं की सोनल हे इंडियामध्ये ही इंडस्ट्री ग्रो होणार, युअर ऑन द राईट ट्रॅक, यू गो फॉर इट. तर त्यांचं फुल ऑन मला असं बॅकिंग होतं आणि एनकरेजमेंट होतं. त्या क्षणी मी जेव्हा आईवडिलांना सांगितलं, आई तर माझी फुल फ्रीकआउट झाली. आई वॉज लाईक तुला हेच मिळालं करायला आणि एवढी चांगली नोकरी आहे तुझी, ती कशाला सोडतीयस, आपण लोकांना काय सांगणार. तेच अगदी टिपिकल क्लिशेड एखाद्या आईचं काळजी असते. आणि मला ना ॲक्च्युली सांगायचं आहे की माझे आई वडील ना खूप प्रोग्रेसिव्ह आहेत. म्हणजे असे रिग्रेसिव्ह कधीच नव्हते. त्यांनी मला भरपूर फ्रीडम दिलं, मी भरपूर त्यांना त्रास दिला ॲज अ टीनेजर. तर ते असं कधीच नाही. पण शी वॉज नॉट व्हेहेमेंट, अगदी नाही म्हणजे नाही, पण एक कन्सर्न डेफिनेटली तिला होता. तिला ते कळत नव्हतं राईट काय आहे. खरं तर मलाही कळत नव्हतं. एक कॉलिंग म्हणतात ना, एक असा व्हॉइस होता, इनर व्हॉइस. पण त्याच्यापुढे इवन आय डिड नॉट नो की पुढे काय होणार आहे, व्हॉट लाईज अहेड ऑफ मी. तर आणि वडील माझे भरपूर प्रोग्रेसिव्ह आहेत. ही इज बिन अ विजनरी. त्यांना तेवढे ते सर्कमस्टॅन्सेस मिळाले नाहीत आयुष्यात टू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ. पण त्यांनी मला एकच प्रश्न विचारले, अँड्रूला विचारलंयस? म्हटलं हो, अर्थात त्यांचीच आयडिया आहे. अँड्रूचं हो आहे? म्हटलं हो, ॲब्सोल्युटली आहे. हां, मग ते जसं सांगतायत ना तसं कर, असं त्यांनी फुल ओके दिलं. आणि ते मला ॲक्च्युली माझ्या आईला त्यावेळेस म्हणाले की रेखा, आपल्या मुलांना जे जे आता माहिती आहे, ते 4 ठिकाणी फिरतात, ती अशी एवढं छान ठिकाणी कामं करते, यु नो जग फिरते, 4 लोकांना भेटते, एवढं एक्सपोजर आपल्याला कधीच आयुष्यात मिळालेलं नाही आहे. तर नक्कीच अँड्रू आणि तिने असं काहीतरी बघितलं असणार या इंडस्ट्रीमध्ये जे आपल्याला माहीत नाही आहे. तर आपण असं समजू नये की आपल्याला जास्त माहिती आहे आपल्या मुलांपेक्षा. कदाचित शी इज सीइंग समथिंग वी आर नॉट सीइंग, तर आपण तिला फुल बॅकिंग द्यायला पाहिजे. तर माझे वडील असे होते. म्हणजे ही वॉज व्हेरी विजनरी, व्हेरी प्रोग्रेसिव्ह, फॅब्युलस. म्हणजे ते मला त्यावेळेस पुश मिळाला ना, तो खूप मला त्याचा आधार मिळाला. आता आपण खऱ्या विषयाकडे येऊया, ज्याच्याबद्दल खूप लोकांच्या मनात प्रश्न आहेत, ते म्हणजे वाईन. मुळात वाईन तुम्ही म्हणतात, तर तुम्ही जेव्हा सुरू केलं तर इट वॉज सनराईज इंडस्ट्री. पण आता काय पोझिशन आहे वाईन इंडस्ट्रीची भारतामध्ये? आता भार्गवी तू बघतच असशील, वाईन सीम्स टू बी एव्हरीवेअर. म्हणजे मला तरी, माझ्या डोळ्यांना तरी वाईन सगळीकडे दिसते. आता तर मूव्हीजमध्ये सुद्धा फिल्म ॲक्ट्रेसेस, हिरोईन्स आपले वाईन पिताना एखाद्या रोमॅन्टिक सॉन्गमध्ये असं दाखवतात. एक टाइम असा होता की आपल्या बॉलिवूडमध्ये फक्त वॅम्प पिताना दाखवायचे, राईट. मेन लीड ॲक्ट्रेस कधीही दारू पिताना, कुठलीही असू दे. पण आता रोमॅन्टिक सिक्वेन्समध्ये दाखवतात. दीपिका पदुकोण काय, करीना कपूर काय, कतरिना कैफ काय, एकदम बिंदास. म्हणजे एका पिक्चरमध्ये तर मला नाव आठवत नाहीये, रणबीर कपूरवर दीपिका पदुकोणने पिक्चर केला. ती तशी बाटलीतनं पित होती. अर्थात आय डू नॉट ॲडव्होकेट दॅट, पण पॉइंट इज की वाईन हॅज अ सॉफ्टर इमेज. It is not considered as socially blasphemous, म्हणजे scandalous as whiskey or spirits. Wine has a softer image. त्याचं अल्कोहोल कॉन्टेंट पण कमी असतं विस्कीच्या मुकाबले किंवा रम जिनच्या मुकाबले. कारण त्यांचं 40% असतं वाईनमध्ये, 14%च्या वर नसतं जनरली, 15 मॅक्स. ओके, तर हा फरक आहे. आणि वाईन ऑल्सो एक ना मीडिया सिम्बल झाला आहे ऑफ सफिस्टिकेशन, सक्सेस, रोमॅन्स, ॲस्पिरेशनल लिव्हिंग, यु नो. तर कुठे जिथे जिथे तुम्हाला असं एक लाईफस्टाईल दाखवायचं असेल ना, वाईन फिट्स ब्युटिफुली तिकडे. तर मीडिया पण त्या हेल्थ बेनिफिट्सबद्दल लिहितं. करेक्ट. अर्थात तो आहे का नाही, त्याच्यात किती सत्य किती नाही, तो हा वेगळा विषय झाला. पण वाईन इज अ व्हेरी ॲस्पिरेशनल ड्रिंक. आणि मला असं वाटतं की ह्या 20 वर्षात मी तरी बघितलं आहे की वाईन हॅज गॉन फ्रॉम अ व्हेरी एलिट, म्हणजे फक्त श्रीमंत लोक पिणार, टू व्हेरी मेन स्ट्रीम वेअर पीपल आर ओपनली कन्झ्युमिंग. आणि बायका, आय टेल यू भार्गवी, तर आम्ही ना एक रिसर्च केली होती काही वर्ष आधी. आणि त्या रिसर्चमध्ये असं ठळक फाइंडिंग आलं की बायकांना वाईन हे डेफिनेटली एक एलिगंट ड्रिंक वाटतं. आणि पुष्कळशा बायकांनी त्या रिसर्चमध्ये असं म्हटलं की आम्ही जेव्हा वाईन पितो तेव्हा आम्हाला जज कमी करतात लोक.
म्हणजे इट इज सोशली मोर एक्सेप्टेबल. एखादी बाई पार्टीमध्ये जेव्हा विस्की पिते किंवा वॉडका पिते तर लोक असं ओके यु नो दे जज हर. बट वेन शी इज होल्डिंग अ ग्लास ऑफ वाईन ते तेवढं असं डोळ्यात येत नाही इन अ सोशल सेटिंग. असं पुष्कळशा बायकांनी त्या रिसर्चमध्ये असं म्हटलं. तर आम्हाला असं एक रिसर्चमध्ये कळलं की फॉर अ लॉट ऑफ विमेन वाईन इज सोशली एक्सेप्टेबल. अर्थात ते हेल्थ रिझनसाठी पण पितात. पुष्कळशा बायकांनी आता एखादा ग्लास वाईन रोज फॉर हेल्थ रिझन. डायटिशियन्स पण सांगतात इफ यू ड्रिंक हां की ड्रिंक वाईन म्हणजे स्किन इम्प्रूव्ह झाली आहे. आणि त्या रिसर्चमध्ये मला तर खूप मजा वाटली कारण पुष्कळच्या बायकांनी असंही म्हटलं की माय हेअर इज इम्प्रूव्ड, माय स्किन इज इम्प्रूव्ड. आणि मला ना त्यांचा बबल बस्ट करायचा नव्हता. तर मी आपलं व्हेरी गुड असं म्हणजे आय वॉज गोईंग विथ द फ्लो. पण एक प्लसिबो इफेक्ट असतो ना ज्याला म्हणतात की वाईन पिल्याने पुष्कळशा बायका असंही म्हणतात की द हेल्थ इज इम्प्रूव्हिंग. आणि आता तर डायटिशियन्स काय इवन प्रॉपर डॉक्टर्स बिंदास ठोकून तुम्हाला विस्की सोडून वाईन प्यायला सांगतात. ओके दे से दॅट वाईन इज हेल्थियर. तर अर्थात मी नेहमी ऑलवेज म्हणेन की मॉडरेशन इज की. काही तुम्ही विस्की काय वाईन काय काही तुमचं जे प्याल डोंट ड्रिंक इट फॉर हेल्थ रिझन्स. हेल्थ अशी डोक्यात ठेवून चालू नका. ड्रिंक इट इन मॉडरेशन, ड्रिंक इट फॉर एन्जॉयमेंट, ड्रिंक इट विथ फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि नक्की त्यावर काहीतरी खाणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण टू आन्सर युअर क्वेश्चन अबाउट विमेन, बायकांना डेफिनेटली वाईन हे सोशली एक्सेप्टेबल वाटतं आणि इन सम वे ना एम्पॉवरिंग पण वाटतं भारवरी. अँड आय एक्सप्लेन व्हॉट आय मीन. तर मी ज्या वातावरणात वाढले, आम्ही जेव्हा आमच्या काकांकडे जायचो यु नो फेस्टिवल्सना किंवा काही, तर असं आहे की काका लोक सगळे बसून विस्की पित आहेत आणि बायका अशा किचनमध्ये किंवा दुसऱ्या रूममध्ये अशा गप्पा गोष्टी करतायत पण पित नाही आहेत. आणि मुलं धाडगूस घालतायत, धुडगूस त्याला म्हणतात घरभर. तर बायका यूज टू नेव्हर जॉईन द मेन इन ड्रिंकिंग. करेक्ट? आय एम शुअर तूही तेच वातावरण बघितलं. आपल्या कुठल्याही टिपिकल मराठी घरामध्ये तरी हेच वातावरण असतं, हेच सिनरी बघायला काम आणून देणं, खायला आणून देणं, बनवणं, मुलांबद्दल बोलणं, असं सगळं. पण आता कसं आहे माहिती आहे, पुरुष लोक आर आस्किंग देअर वाईफ्स की तू बस माझ्याबरोबर आणि आपण दोघे वाईन पिऊया. सो ॲज मेन आर ऑल्सो शिफ्टिंग टू वाईन. आणि बायकांना ते एक अलावन्स मिळतं आहे वाईन पिण्याचं बिकॉज इट इज सोशली मोर एक्सेप्टेबल. बोथ मॅन अँड वुमेन भरपूर असे कपल्स आहेत जे एकत्र बसून आता ड्रिंक एन्जॉय करतात. तर हे एम्पॉवरिंग आहे की नाही? कारण एक बायकांना ते एक आय डोंट वॉन्ट टू से स्टेटस, पण एक प्लॅटफॉर्म मिळतोय की आपल्या नवऱ्याबरोबर बसून गप्पा गोष्टी एक इक्वल फुटिंगवर आपण दोघे एखादा ग्लास एन्जॉय करतोय, आपण बोलतोय. हा एक आय फील इज अ लिबरेटिंग चेंज. आणि मी नेहमी अशी मस्ती मजाकमध्ये म्हणते की अरे वाईन इज बिल्डिंग मॅरेजेस, इट इज रिड्युसिंग डिवोर्स रेट्स यु नो. पण इट इज अन एनकरेजिंग ट्रेंड. पण मगाशी आपण म्हटलं की आता वाईन इंडस्ट्री भारतामध्ये तुम्हाला किती ग्रो होताना दिसते इंडस्ट्री म्हणून. हे आपण सोशली पिणं आणि या अँगलनी म्हणतो, पण एक इंडस्ट्री म्हणून तर वाईन नक्कीच ग्रो होतीये. गेले 10-15 वर्ष इट इज ग्रोईंग ॲट ऑलमोस्ट 14 to 15% एव्हरी इयर. म्हणजे डबल डिजिट ग्रोथ आहे. आणि दॅट इज कॉझिंग आय मीन आपल्याला ते पॉप्युलरायझेशन ऑफ वाईन हे दिसतंच आहे. इंडियामध्ये पण आता काही वाईन प्रोड्युसर्स आहेत जे खूप पुढे आलेत ओके इन टर्म्स ऑफ नेम ब्रँडिंग. आणि त्यांच्या एफर्ट्समुळे ओव्हरऑल इंडस्ट्री फ्लरिश होती आहे. म्हणजे वायडर अवेलेबिलिटी ऑफ वाईन आहे. आता वाईन सगळीकडे मिळते यु नो. एक असा टाईम होता की मी कोणाच्या घरी जेव्हा जायचे किंवा कोणाच्या लग्नाला आपण जायचो तर ही गॅरंटी नव्हती की वाईन मिळणार अशी. पण आता तू कुठेही जा, कोणाच्याही घरी जा किंवा कुठल्याही लग्नाला जा, वाईन हॅज बिकम व्हेरी मेनस्ट्रीम. आता एक स्टेपल ऑफरिंग झालं आहे अलॉंग विथ अदर ड्रिंक्स. तर वाईनला एक डेफिनेटली तो एक आता स्टँडिंग एक प्लेसमेंट पोझिशन ऑफ प्राईड मिळालेली आहे इन सोशल सेटिंग्स. आणि मूवीजबद्दल तर आपण बोललोच. इट इज दे मीडिया इज रायटिंग अ लॉट अबाउट वाईन आता. पण वाईनबद्दल खरंच डॉक्टर सांगतात की एक तुम्ही ग्लास ऑफ वाईन पिऊ शकता, हे खरं आहे? तुमचं पर्सनली अभ्यास काय सांगतो? सी काही टू सम एक्सटेंट देर आर सम हेल्थ बेनिफिट्स बिकॉज रेड वाईन एस्पेशली मध्ये ते रेस्वेरेट्रॉल असतं, त्याचं हाय कॉन्टेंट असतं. तर ते रेस्वेरेट्रॉल डज हॅव सम अँटी एजिंग, अँटी ऑक्सिडंट
हार्ट प्रोटेक्टिंग प्रॉपर्टीज. पण हेच रेस्व्हरेट्रॉल आपल्या चहामध्ये पण असतं, आपल्या जामूनमध्ये असतं, म्हणून डायबेटिक्सना जामून ज्यूस प्यायला सांगतात. आवळ्यामध्ये असतं, भरपूर फ्रुट्समध्ये असतं. आणि तुम्ही साधे केवळ नुसतं द्राक्ष जरी बसून खाल्लेत तरी तुम्हाला, काळे द्राक्ष फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ते रेस्व्हरेट्रॉल इफेक्ट्स मिळू शकतात. अल्कोहोल डज नॉट हॅव एनी अँटी एजिंग, अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी. तर अल्कोहोल इज फॉर एन्जॉयमेंट. तर म्हणून मी म्हणते की ते थोडेफार जे बेनिफिट्स असतात दोज आर ओनली अप टू अ मॉडरेटिंग लिमिट. म्हणजे तुम्ही मॉडरेशनमध्ये जर प्यालात तर तुम्ही त्याचा बेनिफिट डिराईव्ह करू शकता. पण इफ यू क्रॉस ऑल लिमिट्स ऑफ ड्रिंकिंग, की चला मी एक बॉटल पिणार आता बिकॉज दिस इज हेल्दियर, मग ते सगळे अल्कोहोलने नेगेट होतात. बरोबर. ऑल गुड बेनिफिट्स. तर मग त्याला काहीच अर्थ राहत नाही. आता खरं वाईन ही भारतातली आहे, म्हणजे बेसिक माझा पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये अशी कुठली भारताची अशी दारू आहे, दारू म्हणजे स्पिरिट आपण त्याला म्हणूया, अशी कुठली आहे? आता तुला माहिती आहे की नाही माहिती नाही मला, पण इंडिया इज द 3rd लार्जेस्ट अल्कोहोल मार्केट इन द वर्ल्ड. माहीत होतं? चायना आणि US नंतर इंडियाचा 3रा नंबर आहे जगामध्ये दारू पिण्यामध्ये ओव्हरऑल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट वाईन नाव. सगळे कॅटेगरीज सगळे जर जोडले तर आपण 6 बिलियन लिटर्स ऑफ अल्कोहोल पितो. म्हणजे भरपूर पितो थोडक्यात. ओके, भरपूर पितो. वी गझल अल्कोहोल. ओके, अर्थात नॉट ऑल ऑफ इट इज टॉप क्वालिटी. वी आर टॉकिंग अबाउट कंट्री लिकर हिअर ऑल्सो. वी आर टॉकिंग अबाउट अ लॉट ऑफ व्हेरी चीप IMFL ब्रँड्स. ओके, विच आर कन्झ्युम्ड इन मिलियन्स ऑफ केसेस. म्हणजे अगदी त्यांचं प्रोडक्शन पण हाय आहे आणि कन्झम्पशन तर भरपूर हाय आहे. सो पण इंडिया इज अ व्हेरी बिग अल्कोहोल कन्झम्पशन कंट्री. आता इन रिसंट इयर्स, ह्या एक हाफ अ डेकेडमध्ये, एक 5 वर्षात, नॉट ओनली वाईन पण इवन स्पिरिटचे काही ब्रँड्स, म्हणजे आता इंडिया मेक्स इट्स ओन सिंगल मॉल्ट विस्कीज. वी मेक आर जिन्स, वी मेक आर रम्स, इंडियन रम्स. आणि आय एम टॉकिंग प्रीमियम क्वालिटी. आय एम नॉट टॉकिंग कंट्री लिकर एनिमोर. कंट्री लिकर तर आपण सिन्स प्रोहिबिशन, म्हणजे सिन्स द ब्रिटिश लेफ्ट तेव्हापासून बनवतोय, 1947 पासून. पण तेव्हा तर त्या आदिवासी लोक तर महुआपासून वगैरे तर खूप आधी. पण तुला माहिती, आता तू महुआ म्हणालीस म्हणून सांगते, महुआचाच एक ब्रँड साऊथ सी डिस्टिलर्स म्हणून एक डिस्टिलरी आहे जी 100 वर्ष आज आहे. दे हॅव कम विथ अ महुआ स्पिरिट विच इज अ रिफाइंड, अ मोर प्रीमियम व्हर्जन, जे आता इतकं बघायला मिळतंय सगळीकडे. म्हणजे यू कॅन ड्रिंक महुआ नीट ऑन द रॉक्स किंवा विथ कॉकटेल्स. म्हणजे त्याला, त्या कंट्री लिकरला पण आता एक फिलिप मिळतीये. करेक्ट. नॅरेटिव्ह इज चेंजिंग अँड इंडिया इज सडनली बिकमिंग द मार्केट फॉर अ लॉट ऑफ इम्पोर्टेड ब्रँड्स, ऑफकोर्स इम्पोर्टेड वाईन्स, इम्पोर्टेड स्पिरिट्स, पण ऑल्सो द बिग मार्केट फॉर होमग्रोन ब्रँड्स. आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन ऑफ प्रीमियम स्पिरिट्स अँड वाईन हे खूप वाढलंय, खूप वाढलंय. आणि दिस इज व्हॉट इज टेकिंग द ग्रोथ. ही जी 14-15% ग्रोथ मी जी सांगतेय तुला, दिस इज ऑल बिंग ड्रिव्हन ॲट द प्रीमियम एंड. कारण कसं आहे, इंडिया इज गोईंग थ्रू अ प्रीमियमायझेशन वेव्ह. आपण सगळेच आपलं लाईफस्टाईल अपग्रेड करतोय. वी ऑल वॉन्ट बेटर फूड, बेटर हॉलिडेज, बेटर होम्स, बेटर कार्स, बेटर ट्रॅव्हल, सगळंच. तर बेटर ड्रिंक्स इज पार्ट ऑफ दॅट. त्याच्यामध्येच ते येतं, त्याच्यात गणलं जातं. तर वी आर ऑल, जसं आपण सगळे आपलं लाईफस्टाईल अपग्रेड करतोय ना, तसं तसं प्रीमियमायझेशन ऑफ कन्झम्पशन ऑफ वाईन्स अँड स्पिरिट्स हाही एक डेफिनेटिव्ह ट्रेंड आहे जो बघायला मिळतोय. हां, आणि दिस इज व्हेरी एनकरेजिंग. ॲब्सोल्युटली. मग इंडियामधल्या कुठल्या वाईन चांगल्या आहेत तुमच्या दृष्टीने, तुमच्या स्टँडर्ड्सने? तर आता इंडियामधले 3 टॉप प्रोड्युसर्स आपले म्हणजे सुला. सुलाचं नाव ऐकलं असेल, कारण सुला सगळीकडेच आहे. तर दे आर द नंबर 1 मार्केट लीडर. त्यांची खूप, म्हणजे मार्केट शेअर खूप जास्त आहे. नंबर 2 इज फ्रॅटेली. तर आपलं सुला आहे नाशिकमध्ये आहे, दिंडोरी रिजनमध्ये. आणि फ्रॅटेली आहे अकलूजमध्ये. आणि तिसरं आहे ग्रोवर्स. ग्रोवर्सचं ऑपरेशन दोन्ही नाशिक आणि बँगलोरमध्ये आहे, पण ते ओरिजिनेट मोस्टली फ्रॉम कर्नाटका, बँगलोर. हे 3 मेजर टॉप लीडर्स आहेत, मार्केट लीडर्स आहेत. याच्या व्यतिरिक्त भरपूर असे आहेत, एक डझनभर अजून नावं आहेत, हु आर मोर लाईक बुटीक वायनरीज आपण म्हणू. प्रोडक्शन स्केल स्मॉल आहे, दे फोकस ऑन स्मॉल प्रोडक्शन, आणि पुष्कळचं त्यांचं कन्झम्पशन विदिन देअर लोकल मार्केट होतं. पण सुला, फ्रॅटेली आणि ग्रोवर्स हे 3 असे ब्रँड्स आहेत ज्यांचं डिस्ट्रीब्युशन नेशन वाईड आहे आणि ओव्हरसीज ऑल्सो. म्हणजे सुला इज ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड टू अ लॉट ऑफ कंट्रीज, सो इज ग्रोवर्स अँड फ्रॅटेली. असं इंटरनॅशनली पण आहे. तर हे 3 मार्केट लीडर्स आहेत.
सोनल, अजून एक गोष्ट म्हणजे वाईन आपल्याकडे आता तू म्हणतेस असं नवीन नवीन लोक ते पार्टीमध्ये आणि अशी कन्झ्युम करायला लागले, पण जेव्हा आपण वाईन भारताबाहेर पितो तेव्हा ती चीज आणि ती द्राक्ष आणि ती बिस्किट्स आणि त्याच्याबरोबर दिली जाते. भारतात आपल्याकडे असं काही कोणाकडे मिळत नाही. वाईन जरी देत असले तरी जेवण तर आपलं आपलं इंडियन फूड किंवा जे असेल. तर हे कॉम्बिनेशन करेक्ट आहे का? वाईन बरोबर तसंच खाल्लं पाहिजे असं आहे? असं काही नाही. आय फील की अडॅप्ट करणं इम्पॉर्टंट आहे. आपण काय अगदी सगळंच वेस्टर्न लोकांसारखं करायचं आहे असं नाही आहे. मी पुष्कळदा म्हणते की म्हणजे आमचा एक व्हिडिओ आम्ही बनवला ज्याच्यात आम्ही म्हटलं की शॅम्पेन काय तुम्ही कॅव्हियार बरोबरच खायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही पकोड्यावर खाल्ले तरी यू कॅन एन्जॉय इट. आणि ॲक्च्युली अशा पावसाळ्याच्या हवेमध्ये तुम्ही शॅम्पेन बरोबर असे गरमागरम पकोडे खाल्ले तर द पेअरिंग इज ॲक्च्युली ब्युटिफुल, वंडरफुल पेअरिंग आहे. आणि आपण आपलं लाईफस्टाईल आपल्याप्रमाणे अडॅप्ट करायला पाहिजे. आपण जेव्हा फॉरेनला जातो तो मूड पण आपला वेगळा असतो. जसं म्हणजे म्हणतात ना वेन इन रोम बी लाईक द रोमन्स, तर तसं आपण जेव्हा इटलीमध्ये असतो तर इटालियन वाईन्स, इटालियन फूड, इटालियन चीजेस ते सगळं मस्त मिळून येतं. ते ॲटमॉस्फिअर पण तसं असतं. इंडियामध्ये सुद्धा अर्थात आपण आता हे म्हणजे चीज अँड ऑल, आता चीज इंडस्ट्री केवढी वाढली आहे इंडियामध्ये. कितीतरी ब्रँड्स मिळतात चीजेसचे. इंडिया नाव ऑल्सो मेक्स इट्स ओन चीजेस. तर चीज अँड वाईन हे एक असं क्लासिक पेअरिंग धरलं जातं, सगळे एन्जॉय करतात. पण त्याच्या व्यतिरिक्त इन टर्म्स ऑफ जेवण आय फील की आपण आपलं एन्जॉय करायला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर वी शुड डू इट विथ प्राईड. का माहिती आहे का? कारण हे इंटरनॅशनल जे वायनरीज आहेत ज्यांना आपली वाईन इंडियामध्ये विकायची आहे, दे वॉन्ट टू पेअर देअर वाईन विथ आवर फूड. त्यांना त्यांचं पेअरिंग नको आहे, त्यांना आपलं सक्सेसफुल पेअरिंग हवं आहे. कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांची वाईन जर आपल्या इंडियन फूडवर क्लिक झाली तर त्यांचं कन्झम्पशन वाढणार आहे, तर त्यांना बिझनेस करायचा आहे. तर दे हॅव अ लॉट ऑफ प्राईड. आणि इंडिया इज नो लॉंगर द अंडरडॉग यार. आता माहिती आहे ना, इंडिया इज लाईक आपण असे टॉपवर आहोत आता सगळ्यांच्या ह्याच्यात. तो इंडिया अजून एव्हरीबडीज रेडार. सगळ्यांना इंडियामध्ये बिझनेस करायचा आहे. त्यामुळे इंडिया इज अ व्हेरी एक्साइटिंग मार्केट फॉर एव्हरीबडी. तर आपलं जेवण आपल्याप्रमाणे अडॅप्ट करणं ग्रेट. अजून एक प्रश्न तो आता शॅम्पेनवरनं विचारलाच. शॅम्पेन इज ऑलवेज असोसिएटेड विथ सेलिब्रेशन, की आपण मॅच जिंकलो, शॅम्पेन उघडली, फलाना जिंकलो, शॅम्पेन. हे काय आहे? त्याचं काय लॉजिक आहे? त्याच्या मागे हिस्टॉरिकल असे काही हे आहेत. कारण शॅम्पेन एक वाईनचाच प्रकार आहे का? हो, शॅम्पेन ऍक्च्युली एक रिजन आहे फ्रान्समध्ये. अच्छा. नॉर्दर्न फ्रान्समध्ये एक रिजन आहे जी काफी कोल्ड आहे. म्हणजे थंडीमध्ये तो भरपूर कोल्ड होते. आणि ओनली स्पार्कलिंग म्हणजे ज्याच्यात बुडबुडे असतात आपल्याकडे, ती वाईन जी शॅम्पेन रिजनमध्ये बनते, आपण फक्त त्याला शॅम्पेन म्हणू शकतो. म्हणजे आता तू जर स्पार्कलिंग वाईन फ्रॉम सुला घेतलीस किंवा स्पार्कलिंग वाईन फ्रॉम एनी अदर कंट्री, अगदी इटली आणि स्पेनची पण घेतलीस, तर तू त्याला शॅम्पेन नाही म्हणू शकत. शॅम्पेन हा एक प्रोटेक्टेड पेटेंटेड टर्म आहे जो तुम्ही त्याच फक्त स्पार्कलिंग वाईन्सला म्हणू शकता जी त्या रिजनमध्ये शॅम्पेनमध्ये बनते. मग ती शॅम्पेन जर असेल तर ती त्या फ्रान्सच्या तिकडनंच आलेली असते. आणि आपण तर असं मग कुठली बुडबुडे दिसले, बबल्स दिसले का आपण त्याला शॅम्पेन म्हणतो. पण हा एक मोठा मिथ आहे. ओके. कारण ओनली दो स्पार्कलिंग वाईन्स दॅट कम फ्रॉम शॅम्पेन रिजन ऑफ फ्रान्स कॅन बी कॉल्ड शॅम्पेन. आणि त्याचं एक स्पेसिफिक रेसिपी आहे, त्याचं एक लेबोरियस प्रोसेस आहे बनवायची, ज्याच्यामुळे त्याचं एक ब्रँडिंग झालेलं आहे. आणि युअर राईट, म्हणजे एक अल्टिमेट सिम्बल आहे ऑफ सेलिब्रेशन आणि सक्सेस. त्याच्यामागे हिस्टॉरिकल पण हे भरपूर आहे की ड्युरिंग विक्ट्री किंवा ड्युरिंग स्पोर्ट्स मॅचेस त्यांनी भरपूर असे ब्रँड स्पॉन्सर केले. भरपूरच्या शॅम्पेन ब्रँड्सने असे इव्हेंट्स स्पॉन्सर केल्यामुळे ते एक असोसिएशन खूप स्ट्रॉंग झालं आहे. ऑल्सो शॅम्पेन इज नॉट चीप, इट इज एक्सपेन्सिव्ह. तरी महागडी असते शॅम्पेन जे अतिशय रॉंग आहे. आय एम सो ग्लॅड तू हा टॉपिक काढलास. हा दुसरा मिथ सर्वात मोठा, की आपण हे जे स्प्रे करतो ना, असे बॉटल हलवतो मग त्याचं असं स्प्रे करतो, हे एखाद्या फ्रेंचमनने बघितलं ना तर तो खरंच आत्महत्या करेल. म्हणजे त्यांना अजिबात, इट इज व्हेरी रॉंग, इट्स व्हेरी रॉंग एटिकेट. पहिलं म्हणजे ती एक तर एवढी महागडी ड्रिंक आपण वेस्ट का म्हणून करावी. दुसरं म्हणजे की इट इज कन्सिडर्ड रूड. असं इट्स इज नॉट द वे. तुला माहिती आहे सत्य ॲक्च्युली हे की तुम्ही जेव्हा स्पार्कलिंग वाईन उघडता तर ते कॉर्क जेव्हा तुम्ही काढता ना तर त्याचा आवाज जो आपण असा ढोप कर असं करतो तेवढा पण नाही येता कामा. एखादा जर क्वालिफाईड सोमेलियर असेल रेस्टॉरंटमध्ये, जर तुम्ही शॅम्पेन मागवली तर तो अतिशय हळू वारे अशी तो कॉर्क काढेल. त्याच्यातनं असं फक्त असे एवढं हे आवाज निघेल. अँड दॅट इज द राईट वे ॲक्च्युली टू ओपन अ बॉटल ऑफ शॅम्पेन.
आपल्याकडे शॅम्पेन वेगळीच आवाज आणि ती उडवतात आणि ते इट इज सेलिब्रेशन ॲज यू सेड, त्यामुळे ते तसं पण इट इज रॉंग. इट इज रॉंग. इट इज रॉंग. येस रॉंग. सोनल, आता तुझ्याकडे कुठली शॅम्पेन आहे जी आम्हाला बघायला मिळेल बॉटल? अर्थात तुम्ही मास्टर ऑफ वाईनच्या घरी आहात, तर माझ्याकडे शॅम्पेन नाही मिळणार तर मग कुठे मिळणार? प्लीज आम्हाला दाखवा ना, आवडेल बघायला आम्हाला. तर या आहेत शॅम्पेन्स आणि ह्या प्रॉपर शॅम्पेन रिजनवरनं आहेत आपल्या फ्रान्सच्या. ही आहे डॉम पेरिनियो. ओके. डॉम पेरिनियो ही टॉप म्हणजे किंग ऑफ शॅम्पेन्स. म्हणजे शॅम्पेन ॲज इट इज अ ड्रिंक फॉर द किंग्स अँड दिस इज द किंग ऑफ ऑल शॅम्पेन्स. नॉर्मली शॅम्पेनची प्राइस काय असते साधी एक ॲव्हरेज आपण घेतली तर? इंडियामध्ये ना आता मोएट दे शांदॉ जी पॉप्युलर आहे पण मास म्हणजे ह्युजली पॉप्युलर, ही तरी पण 12-15 हजार पर बॉटल जाते. ओके. पण आता ही डॉम पेरिनियो फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये 35 ते 40 हजार एका बॉटलचे असतात. ओके. तर इट कॅन बी क्वाईट एक्सपेन्सिव्ह. अर्थात आपल्याकडे ड्युटीज खूप हाय आहेत. म्हणजे तुम्ही जर UK ला गेलात लंडनला तर ही तर तुम्हाला साधारण एक 25-30 पाऊंडाला मिळेल आणि ही साधारण एक 70-80 पाऊंड 100 पाऊंड पकडा. ओके. सो इट इज नॉट. आपल्याकडे ड्युटीज केवढ्या असतात यु नो. पण म्हणूनच म्हणजे शॅम्पेन थोडीशी महाग होते. म्हणजे इट बिकम्स लिटल अनअफोर्डेबल फॉर एव्हरीडे ड्रिंकिंग. दॅट इज अनदर रिझन. जसं तू विचारलंस ना वाय फॉर सेलिब्रेशन, तर रोज कोण 40 हजाराची बॉटल उघडणार राईट. म्हणजे ती स्पेशल सेलिब्रेशनसाठीच होऊन जाते ऑटोमॅटिकली. पण डॉम पेरिनियो इज लाईक द किंग ऑफ ऑल शॅम्पेन्स. अतिशय ब्रँड नेम त्याचं खूप स्ट्रॉंग आहे. मोएट दे शांदॉ ही इंडियातली नाही ॲक्च्युली जगातली मोस्ट पॉप्युलर शॅम्पेन आहे. म्हणजे सर्वात जास्त बॉटल्स ते विकतात. बट इट इज प्रोड्युस्ड इन ह्यूज क्वांटिटीज. म्हणजे व्हॉल्यूम प्रोडक्शन आहे त्यांचं. ही बॉटल पर्टिक्युलरली ही जी व्हाईट कलर आहे म्हणजे जनरली तू बघितलं असेल मोएट दे शांदॉ बॉटल वेगळी दिसते. ह्याच्यामध्ये युनिक हे आहे की ही गोड आहे आणि ही ह्या मार्केटसाठी काढली आहे. म्हणजे नॉट जस्ट इंडिया पण अशा काही मार्केटसाठी वेअर गोड असल्यामुळे दिस इज द ओनली वाईन विच यू कॅन ड्रिंक ऑन आईस. तुम्ही आईस घालून ही वाईन पिऊ शकता. ओके. ही शॅम्पेन पिऊ शकता. पण इतर वाईनमध्ये खरं आईस कधी ॲड करायचं नसतं. म्हणजे आपण जसं विस्की वॉडका जिनमध्ये आईस घालून पितो तसं वाईनमध्ये आपण आईस ॲड नाही करत बिकॉज इट क्रिएट्स डायल्युशन. तर ते आपण पण ही एकमेव अशी वेगळी एक व्हरायटी आहे जी गोड असल्यामुळे तुम्ही थोडंसं आईस डायल्युशन केल्याने ती थोडी एन्जॉयबल होते प्यायला आणि थंड पण जरा होते. तर म्हणजे अगदी गुलाबजामुन सिरपसारखं नाही लागत, मग थोडं चांगलं लागतं. ही आहे दुसरी एक शॅम्पेन विच इज फ्रॉम द हाऊस ऑफ टेटांजे. ओके. तर आपण आता इंग्लिश वाचलं तर आपण म्हणू टायटिंजर. पुष्कळचं इंडियन म्हणतील टायटिंजर बिकॉज दॅट इज हाऊ द स्पेलिंग इज. पण मी टेटांजे ह्यासाठी म्हणते की वाईनमध्ये ना प्रोनाऊन्सिएशनचं पण खूप महत्त्व आहे. म्हणजे वाईनची नावं फ्रेंच असतात, इटालियन असतात यु नो वेगवेगळ्या देशातली. तर त्याचं थोडं प्रोनाऊन्सिएशन पण त्याचं आपण जास्त टेन्शन नाही घ्यायचं. जसं आपल्याला जमतं त्याप्रमाणे प्रोनाऊन्स करायचं. पण एक सांगते म्हणजे टेटांजे. एक हे आहे चार्ल्स हायटसिक. सो चार्ल्स हायटसिक इज अ व्हेरी व्हेरी गुड शॅम्पेन ॲज वेल. ही म्हणजे अगदी रॉयल पॅलेसेस अँड ऑल ही वाईन स्पोर करतात. म्हणजे इवन द इंग्लिश क्वीन हॅज चार्ल्स हायटसिक इन हर सेलर, प्रायव्हेट सेलर. इट्स अ व्हेरी व्हेरी स्पेशल सॉर्ट ऑफ अ शॅम्पेन. खूप छान आहे. तर हा असे आहे आणि ह्याचा ग्लास हा जो असतो हा साधारण असा असतो. मला हाच प्रश्न आहे की बाकी सगळे ग्लास आपण धरून पितो पण वाईनचे ग्लास असे खाली त्याला. तर ते ह्यासाठी की वाईन इज जनरली म्हणजे आपण थंड पितो वाईन. ओके. म्हणजे शॅम्पेन तर प्रॉपर थंड म्हणजे 6 ते 8 डिग्री सेल्सिअस वर पाहिजे. त्याच्यात ह्याच्यात बर्फ घालायचा म्हणजे अजून. हो. तर मग ते असं पकडल्याने काय होतं, आता तुम्ही असं खूप वेळ जर धरून ठेवलात ग्लास तर मग ती वाईन गरम होणार ना. तर मग ती गरम होऊ नये म्हणून ह्याला आपण हँडल म्हणून पकडतो. ओके. म्हणजे ते दिसतं असं खूप एलिगंट पण ॲक्च्युली काय फक्त हँडल आहे हा. म्हणजे त्याच्यात पण यु नो लोक भरपूर टेन्शन घेतात. मला किती वेळा लोक विचारतात कसा पकडायचा, इथे पकडायचा का इथे पकडायचा का 2 बोटांनी पकडायचा का 4 बोटांनी पकडायचा. म्हटलं जसं जमेल तसा पकडा. असं काही त्याच्यात फार अगदी कॉम्प्लिकेटेड. आणि लोकांना ना वाईन खूप इंटिमिडेटिंग वाटते, अशी घाबरतात लोक वाईनला. आणि माझं काम आहे की त्यांना न घाबरवणं म्हणजे त्यांना रिलॅक्स करणं. सो एनिवे तर वाईनचा हा हँडल आहे असं समजा. कुठेही पकडा जसं जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात 4 बोटांनी 2 बोटांनी वडेवर. इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन इवन होल्ड इट लाईक दॅट. आणि दॅट्स इट. आणि शॅम्पेनचा ग्लास थोडा नॅरो असतो, थोडासा नॅरो असतो ॲज कम्पेअर्ड टू व्हाईट आणि रेड. म्हणजे आता जसा इथे व्हाईट आहे हा व्हाईट वाईन ग्लास आहे
आणि हा रेड वाईन ग्लास आहे, पण थोडा ब्रॉड. काय ह्याच्यात काही आहे का जनरल? नाही, तर कसं आहे माहिती आहे, रेडमध्ये ना टॅनिन्स असतात. तर टॅनिन्स म्हणजे तू कधी रेड वाईन प्यायली आहेस का? नाही. त्याच्यात ना ओके, आपण जेव्हा जांभूळ खातो, जांभूळला आपण काय म्हणतो मराठी? जांभूळ खातो. तर जांभूळचं साल कसं असतं बघ, असं एकदम तोंड असं ॲस्ट्रिंजंट, एक्झॅक्टली ॲस्ट्रिंजंटच म्हणतो आम्ही त्याला. ती ॲस्ट्रिंजन्सी जी असते ना ती ब्लॅक ग्रेप्समध्ये पण असते. बरोबर. तर ती रेड वाईन जेव्हा आपण ब्लॅक ग्रेप्सने बनवतो ना, ती ॲस्ट्रिंजन्सी त्या वाईनमध्ये उतरते. तर त्याला थोडीशी जागा मिळावी, थोडंसं ते ओपन अप व्हावं म्हणून आपण जनरली रेड वाईन ही थोड्या ब्रॉड ग्लासमध्ये पितो. ऑल्सो मोस्ट रेड वाईन, जास्त करून मेजॉरिटी रेड वाईन्स हे ओक बॅरल्समध्ये मॅच्युअर होतात. ओकमध्ये, तर ओक बॅरल्समध्ये मॅच्युअर झाल्याने त्याच्यात अजून तळे टॅनिन्स येतात, थोडे अजून ॲस्ट्रिंजन्सी निर्माण होते. तर ती थोडी सॉफन व्हावी, ती एकदम अशी एकदम कॉन्सन्ट्रेटेड वेमध्ये तुमच्या पॅलेटमध्ये येऊ नये म्हणून थोडासा ब्रॉड ग्लास असल्यामुळे आणि थोडंसं ते स्वर्ल केल्याने ती वाईन थोडी ओपन अप होते, थोडी सॉफ्ट होते, स्मूथ होते, मग तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता. वेरेज व्हाईट वाईनमध्ये टॅनिन्स नसतात, कारण सालं काढलेली असतात, रंग आपल्याला नको हवा असतो. व्हाईट ग्रेप्समधनं भरतात किंवा जरी काळ्या द्राक्षांनी बनली तर ती ब्लॅक ग्रेप्सचे स्किन्स काढले जातात. तर त्यामुळे ॲस्ट्रिंजन्सी नसते व्हाईट वाईनमध्ये, फ्रुटीनेस असतो जास्त. तर तो फ्रुटीनेस आपल्याला एन्जॉय करायचा आहे, तर तो नीट असा कॉन्सन्ट्रेट होऊन तुमच्या नाकात किंवा पॅलेटवर यावा म्हणून ग्लास रिलेटिव्हली थोडासा नॅरो असतो. हे त्याचं लॉजिक आहे. आणि त्याच्यात सर्वात नॅरो ग्लास शॅम्पेनचा यासाठी असतो, कारण त्याच्यात बबल्स असतात आणि ते बबल्स पटकन असे फुटू नयेत किंवा नाहीसे होऊ नयेत. आणि त्याची ब्युटी आपल्याला असं म्हणजे शॅम्पेन जेव्हा तुम्ही पोर करता ग्लासमध्ये तर त्याचे बीड्स असे ना असे मस्त असे तरंगत असे सरफेसवर येतात आणि मग असे फुटतात. तर त्या विजनमध्ये, त्या लुकमध्ये पण एक ग्रेस आहे. तर तो राहावा थ्रू द एंटायर एक्सपिरियन्स म्हणून तो ग्लास थोडा नॅरो असतो, सो दॅट द बबल्स रिमेन इंटॅक्ट. आणि मग ह्यामध्ये अजून एक प्रकार असतो म्हणजे रोझे, विच लुक्स पिंक. येस. मग ती कुठली वाईन असते मग? तर रोझे ना ब्लॅक ग्रेप्सने बनते, पण जिथे रेड वाईन बनवता आपण स्किन कॉन्टॅक्टमध्ये ऑलमोस्ट 2 ते 3 आठवडे ठेवतो ज्यूस बरोबर, ज्याच्याने रंग लाल होतो. पण जेव्हा रोझे बनवतो ना वाईन मेकर, तेव्हा त्याची जी स्किन असते ते कधी कधी फक्त 1 या 2 दिवसच ठेवतात, म्हणजे 2-3 आठवडे नाही, 1-2 दिवस. आणि जेव्हा त्या वाईन मेकरला वाटतं की हां बाबा बरोबर रंग आता आलेला आहे, आपल्याला एवढा पिंक हवा आहे, तर ते स्किन्स फिल्टर आउट करतात, ते काढून टाकतात स्किन्स. आणि बाकीची वाईन मेकिंग प्रोसेस ही लाईक अ व्हाईट वाईन अशी कंप्लीट होते. आणि मग त्याच्यामध्ये ॲस्ट्रिंजन्सी नसते रोझेमध्ये. आणि रोझे खूप छान लागते आपल्या इंडियन फूडवर. ॲक्च्युली इट्स अ फॅन्टॅस्टिक पेअरिंग, कारण त्याच्यामध्ये एक फ्रुटीनेस पण असतो, थोडासा डेप्थ पण असतो. इट टेक्स द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, म्हणजे द बेस्ट ऑफ रेड अँड द बेस्ट ऑफ व्हाईट म्हणून अशी एक रोझे बनते. आणि मग तुम्हाला कुठली आवडते यातली? मला सगळ्याच आवडतात खरं सांगावं तर. डिपेंड्स ऑन द मूड. जनरली ॲट नाईट आय प्रिफर रेड्स. ड्युरिंग द डे कधी ब्रंचला गेलो, एखादा असं स्पेशल लंच असेल तर व्हाईट किंवा रोझे. इंडियन फूडबरोबर मी डेफिनेटली रोझे वाईन्स एनकरेज करते. अर्थात व्हाईटही छान पेअर होतात आणि रेड्सही, असं नाही आहे, पण आय एन्जॉय रोझे. आणि मला सगळ्याच तशा, आता तू देश म्हणालीस तर सगळ्याच देशातले वाईन्स तसे थोडे थोडे एखादे असे एक्झाम्पल्स आवडतात. कसं आहे माहिती आहे भार्गवी, पुष्कळशा लोकांना असं वाटतं की हां फ्रेंच वाईन आहे म्हणजे चांगली असणार, किंवा इटालियन वाईन आहे तर म्हणजे हाय क्वालिटी असणार. असं नाही आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये आउटस्टँडिंग वाईन्स बनतात, प्रत्येक कंट्रीमध्ये ॲव्हरेज वाईन्स बनतात, आणि प्रत्येक कंट्रीमध्ये नॉट सो ॲव्हरेज वाईन्स बनतात, म्हणजे अगदी बिलो स्टँडर्ड. एव्हरी कंट्री हॅज इज गुड, बॅड अँड अगली. करेक्ट. तर असा बायस नाही आहे माझ्या मनात. आणि हा बायस मी नेहमी लोकांशी पण बोलताना नेहमी काढण्याचा प्रयत्न करते, की असं तुम्ही धरून चालू नका की ही फ्रेंच वाईन आहे मग ही चांगली असणार आणि ही ऑस्ट्रेलियन आहे म्हणून एवढी खास नसणार. ऑस्ट्रेलियाला मी गेलेली आहे, 2 आठवडे फिरली आहे, कॅलिफोर्नियाला गेली, सगळीकडेच गेली. अर्थात देर आर सम आउटस्टँडिंग वाईन्स बिंग मेड इन एव्हरी कंट्री दॅट आय व्हिजिटेड. तर माझं कसं होतं माहिती आहे, एखाद्या ठिकाणी मी फिरून आले ना की मग मला असं थोडा हँगओव्हर असतो. हँगओव्हर म्हणजे नॉट लिटरल हँगओव्हर, पण एक प्रेमाचा हँगओव्हर, त्या देशाच्या प्रेमाचा हँगओव्हर असतो. तर म्हणजे 2-3 आठवडे मी फक्त त्या वाईन्सबद्दल विचार करत असते, कारण एक
you know, wine, it's never just about the wine drinking. It's the whole experience. The place, the connections you make, the memories you build, the food you enjoy. Hey, it all contributes to the overall memory and experience. तर मग तसं आहे ते. तुम्ही आता म्हणालात की ब्रंच असेल तर मग ही, तर असं काही वाईन प्यायच्या वेळा आहेत का नाही? दॅट इज अप टू युअर. असं काही नाही आहे. यू कॅन ड्रिंक एनी कलर ऑफ वाईन आणि एनी स्टाईल ऑफ वाईन एनी टाईम. त्यामुळे इट इज नॉट स्पेसिफिक टू एनी ओकेजन असं नाही आहे. फक्त की फूड जेव्हा तुम्ही, आणि मी नेहमी एनकरेज करते की फूड खा, कारण एक तर इट इज हेल्दी. कारण तुम्ही नुसतं असं प्यायला न विचार करता आउट ऑफ कंट्रोल आणि खाल्लं नाही तर मग ती पटकन चढू शकते. आणि असं नाही आहे की वाईन चढत नाही. असं पण काही लोकांचं मिथ आहे की वाईन मुझे चढती नाही, की लो अल्कोहोल आहे. असं बिलकुल नाही आहे. वाईन डेफिनेटली चढते आणि काही प्रमाणाच्या बाहेर प्यायलात तर नक्कीच, कारण त्याच्यातही अल्कोहोल आहे. तर जेवणाबरोबर खाणं इम्पॉर्टंट आहे. आणि आय फॉरगॉट युअर क्वेश्चन. हां, काही पेअरिंगचे गाईडलाईन्स आहेत. विच टाईप ऑफ वाईन विथ विच काइंड ऑफ फूड. तो खूप असा मोठा विषय आहे ॲक्च्युली. त्याच्यासाठी आपल्याला वेगळा पॉडकास्ट करावा लागेल. 100%. पण आता हे झालं वाईन आणि याविषयी. पण अशीच वेगवेगळी तुम्ही स्पिरिट्सबद्दल पण तुम्हाला खूप माहिती आहे आणि तुमच्या खूप रील्समधनं आम्ही ते बघितलं आहे. सो त्याच्याबद्दल, त्या भारताबद्दल तो तुम्ही पण मगाशी म्हणालात की ती इंडस्ट्री पण खूप ग्रोईंग आहे आणि 6 बिलियन ऑफ काय 6 बिलियन लिटर्स अल्कोहोल आहे. पण त्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? विस्की. विस्की, डेफिनेटली. मला माय सेकंड लव्ह आफ्टर वाईन इज विस्की. ओके. मला विस्की खूप आवडते आणि विस्कीमध्ये पण खूप शिकण्यासारखं आहे आणि मी खूप शिकली आहे देखील. नॉट जस्ट विस्की, सगळेच स्पिरिट्स, म्हणजे आपले विस्की, वॉडका, जिन, रम, टकीला, सगळंच, लिक्युअर्स, सगळं. साकेचा पण अभ्यास केला आहे मी. साके हे जॅपनीज ड्रिंक आहे, अल्कोहोलिक ड्रिंक. तर साके पण आता इंडियामध्ये थोडं थोडं करत तांदळाने बनते. जसं वाईन ग्रेप्सने बनते तशी ती तांदळाने बनते. आणि ती टेस्ट इंडियन लोकांना आवडते. का माहिती आहे? कारण त्याच्यामध्ये ना एक थोडंसं असं राईस पॉरेज टाईप अशी टेस्ट असते. राईसचा एक रॉ मटेरियलमधनं तो फ्लेवर येतोच ड्रिंकमध्ये. आणि आपल्याला राईस आवडतोच ना, वी आर अ राईस इटिंग कंट्री. करेक्ट. सो तो रिलेटेबल आहे आपल्याला. ती इंडस्ट्री आता ग्रो होती. आता इंडस्ट्री ग्रो होती. आणि माझं असं फॉरकास्ट आहे की एक 10 वर्षात आपण असा दुसरा एक पॉडकास्ट बनवत असू टॉकिंग अबाउट साके. सो ना, अजून एक प्रश्न असा आहे जो भारतामधला खूप फेमस शब्द आहे, तो म्हणजे चकणा. कारण दारू आली किंवा पार्टी आली की चकणा खूप महत्त्वाचा असतो आणि ड्रिंकर्स, नॉन ड्रिंकर्स सगळेच ते खात असतात. सो विच इज गुड चकणा? कारण आता तुम्ही जर पार्टीला जाणार, तुम्ही ड्रिंक्स करणार, तर चांगलं हेल्दी काय खाल्लं पाहिजे? तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे की यू शुड, म्हणजे कुठलीही न्यूट्रिशनिस्ट सांगेल, मी न्यूट्रिशनिस्ट नाही आहे, मी स्वतः न्यूट्रिशनिस्टकडे जाते, पण ते स्वतः सांगतील, कोणीही सांगेल की प्रोटीन आणि फॅटकडे तुमचा कल पाहिजे. कार्ब्स थोडेसे तुम्ही कमी खाल्ले पाहिजेत विथ युअर ड्रिंकिंग. प्रोटीन आणि फॅटने काय होतं की एक तुम्हाला सेशिएशन पण येतं, म्हणजे भरल्यासारखं वाटतं, आणि फॅटने तुमचं अब्झॉर्प्शन कमी होतं. अच्छा. विच इज रिक्वायर्ड. म्हणजे आपण आता अर्थात पीपल विल से की मी पिण्यासाठी पितो, इन द सेन्स की मी चढण्यासाठी पितो, मग ते लॉजिकला काय अर्थ नाही आहे. पण प्रोटीन आणि फॅट्स, हेल्दी फूड्स असे खायला पाहिजे. चकणा इज नॉट अ बॅड कॉन्सेप्ट. खरं म्हणजे की आपण हे खातो पिण्याबरोबर, दॅट इज नॉट अ बॅड थिंग. ते खायला पाहिजे, कारण दॅट स्टमक नीड्स लाइनिंग बिफोर यू ड्रिंक. नाही तर ना ॲसिडिटी, रिफ्लक्स, गॅस्ट्रायटिस इश्यूज, गट प्रॉब्लेम्स हे सगळे होऊ शकतात. तर खातो ही चांगली गोष्ट आहे, बट द राईट टाईप ऑफ चकणा इज इम्पॉर्टंट. आणि फॉरेनमध्ये जर बघितलं ना, तर ते लोक जेवणाबरोबर पितात. त्यांचं ना रिसेप्शन, म्हणजे वेलकम, तुम्ही कुठल्या डिनरला गेलात ना फ्रान्स किंवा इटलीला, त्यांचं वेलकम रिसेप्शन 20 मिनिटाचं असतं. म्हणजे 20 मिनिटं दे हॅव 2 राऊंड्स ऑफ ड्रिंक्स आणि मग ते जेवायला बसतात आणि मग जेवणाबरोबर पितात. सो इथे आपल्याकडे वेलकम रिसेप्शन 3 तासाचं असतं, जेवण 20 मिनिटं, आणि जेवण 20 मिनिटं, आणि मग ते फुटायचा सिग्नल असतो. राईट. म्हणजे जेवण लावलं म्हणजे चला आता खा आणि फुटा. राईट. तर हे रॉंग आहे. तर मला म्हणायचं काय की चकणा खाणं इज नॉट बॅड. हेल्दी खाल्लं तर त्यातून चांगलं, पण मग त्याच्यावर जे आपण जेवतो भयंकर असं रात्री 12 वाजता आणि मग घरी येऊन डायजिन खातो आणि मग रात्री 3 पर्यंत जागे असतो,
ते थोडंसं रॉंग आहे, ते चेंज करणं इम्पॉर्टंट. त्यामुळे मी आता घरी जेव्हा माझ्या फ्रेंड्स किंवा गेस्टना घरी बोलवते ना, मी क्लिअरली इन्व्हाइटवर लिहिते डिनर इज बिंग सर्व्ड ॲट 8 PM आणि 7ला बोलवते सगळ्यांना. आणि आता सगळ्यांना सोनलचं कळलेलं आहे, त्यामुळे ते असं मग वेळेवर येतात आणि त्याप्रमाणे एक्सपेक्टेशन ठेवूनच येतात. म्हणजे ते कम बाय 7 आणि 8ला जेवण आणि हा थोडा कल्चरल शिफ्ट येणं करेक्ट आय फील इंडियन सोसायटीमध्ये आहे इम्पॉर्टंट. पुष्कळचे आपण आता नॉर्मल याच्यात आपण लवकर नाही का जेवत, आपण कुठे 10ला जेवतो, नाही आता तर नाहीच ना. आता पुष्कळचं ते चेंज होतं. 7 ते जेवण सुरू केलंय. तर द ग्रेटेस्ट थिंग अबाउट वाईन इज यू कॅन एन्जॉय अ ग्लास ऑफ वाईन विथ युअर मील. आणि तू आधी मला हेल्थ बेनिफिटबद्दल विचारलंच भार्गवी. मला अजून एक असा विशेष टिप्पणी अशी मारायची होती की पुष्कळचे न्यूट्रिशनिस्ट ना तुम्हाला आता ॲपल सायडर व्हिनेगर प्यायला सांगतात जेवणाआधी, माहिती आहे का? ऐकलंयस? एक शॉट घ्या ॲपल सायडर. का? बिकॉज व्हिनेगर ॲक्च्युली हेल्प्स डायजेशन. इट हेल्प्स डायजेशन, इट लोअर्स द ग्लायसिमिक इंडेक्स ऑफ फूड आणि डायबिटीज म्हणजे शुगर कंट्रोलसाठी चांगलं आहे आणि ऑल दॅट. आता वाईन पण इन अ वे व्हिनेगरच आहे. जेव्हा वाईन स्पॉईल होते ती व्हिनेगर होते. वाईन इज नथिंग बट व्हिनेगर इन मोशन. तर ॲक्च्युली वाईन हॅज अ सिमिलर इफेक्ट. तुम्ही एक ग्लास जर वाईन प्यायला इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग ॲपल सायडर व्हिनेगर, इट विल हॅव अ सिमिलर इफेक्ट ऑन युअर ब्लड शुगर लेवल्स ऑर ऑन द ग्लायसिमिक इंडेक्स ऑफ द फूड. तर मग ती खाण्याडी ॲपल सायडर व्हिनेगर पिण्यापेक्षा एखादी छान वाईन ग्लास, एक ग्लास तो एन्जॉय करा ना. पण तुम्ही म्हणालात प्रोटीन आणि फॅट, पण मग बेस्ट चकणा काय आहे मग? आम्ही ना एक छान व्हिडिओ बनवला होता अबाउट वाय बार्स सर्व सॉल्टेड पीनट्स. करेक्ट, मी हा प्रश्न विचारते. पीनट्स आणि चिझलिंग्स हे खूप देतात. 8 मिलियन व्ह्यूज. म्हणजे इट्स स्पायरल्ड आउट ऑफ कंट्रोल, असा व्हायरल गेला फुल. लोकांना खूप आवडला तो कॉन्टेंट. पण ॲक्च्युली पीनट्स इज गुड. सॉल्टेड पीनट्स, सॉल्टेड, मी ते सॉल्टवरनं थोडी कॉन्ट्रोवर्सी घेतली, कारण माझं म्हणणं असं आहे की सॉल्टी फूड असेल ना, बार्समध्ये तुम्हाला सॉल्टी फूड देतात, तर ते सॉल्टने तहान लागते आपल्याला, तुम्ही डिहायड्रेट होता. ते डिहायड्रेशनने तुम्ही अजून पिता आणि त्याने बार सेल्स वाढतात. आणि बार्स ओनर्सना हेच हवं असतं मुळात. त्यामुळे मोस्टली तुम्हाला बार्समध्ये सॉल्टेड ब्रेड, सॉल्टेड पीनट्स, सॉल्टेड असे ते सोया चिप्स, काय ते सगळे ते सॉल्टी फूड, हाय सोडियम बेसिकली हे सगळं तुम्हाला मार्केटमध्ये म्हणजे बार्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये ॲज चकना मिळतं. पण नट्स ऑन इट्स ओन, म्हणजे फॉरगेट द सॉल्ट, पण पीनट्स ऑन इट्स ओन इज अन एक्सलंट चकना बिकॉज इट इज फॅट अँड प्रोटीन. करेक्ट. यु नो, तुम्ही एखादा चीज टोस्ट खाल्ला किंवा चीज सँडविच खाल्लं किंवा अगदी म्हणजे मी तर म्हणेन अगदी पनीर रोल खाल्लात जाण्याआधी, म्हणजे इफ युअर अ व्हेजिटेरियन, पनीर रोल खाल्लात किंवा ऑमलेट खाल्लं, एक ऑमलेट सँडविच, सो इझी टू मेक. दिस इज एक्सलंट फूड टू लाईन युअर स्टमक बिफोर ड्रिंक्स. ओके. तुम्ही एन्जॉय कराल आणि तुम्हाला ना तुम्ही पेस करू शकाल, म्हणजे असं एकदम आउट ऑफ कंट्रोल पटकन नाही जाणार तुम्ही. यू विल बी एबल टू एन्जॉय द इव्हनिंग फॉर लॉंगर. करेक्ट. आणि दुसऱ्या दिवशी यू विल वेक अप फ्रेश अँड बी एबल टू गो टू वर्क और डू वॉट एव्हर इट इज दॅट यू नीड टू डू. दॅट आय फील अल्टिमेटली आहे ते इम्पॉर्टंट. यु नो, 100%. तसंच आपल्याला कॉकटेल्स देतात, त्याच्यामध्ये खूप मिक्सिंग ऑफ स्पिरिट्स असतं, ते कितपत योग्य आहे? आता कॉकटेल्स ॲज अ ड्रिंक इज नॉट बॅड. आयडिया इज की देर शुड बी वन अल्कोहॉलिक बेस, म्हणजे इट शुड बी आयदर वॉडका बेस किंवा टकीला बेस किंवा जिन बेस्ड ऑर वॉट एव्हर. पण असे पण आता काही कॉकटेल आणि एखादा स्पिरिट असेल मिक्स्ड विथ अदर फ्लेवरिंग्स आणि डायल्युशन आणि सोडा काय आणि वॉट एव्हर, राईट, लेमनेड काय, those are good. I mean, those are for enjoyment. It is like a recipe, na? Every cocktail is a unique creation of the mixologist. तर ते एन्जॉय करायला काहीच हरकत नाही. ऑल्दो कॉकटेल्सबद्दल मला एकच फक्त नेगेटिव्ह पॉईंट म्हणजे मोस्टली दे हॅव अ लॉट ऑफ शुगर. आय नो, व्हेरी मला ते एक ब्लडी मेरी म्हणजे तुम्ही किती प्याला, तर तुम्ही 5 कॉकटेल प्यालात तर तुमचे शुगरमध्येच किती कॅलरीज गेले, ते एक नेगेटिव्ह पॉईंट मला वाटतो. पण अदरवाईज एक इनोव्हेशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये कॉकटेल इज अ व्हेरी नाईस कॅटेगरी टू एन्जॉय. पण तू जे स्पेसिफिकली सांगतेस ना की मल्टिपल स्पिरिट्स, म्हणजे जसं आपलं लाँग आयलंड आईस टी आहे, वाटेल तसं भसभसून वेगळे वेगळे हे घातले आणि असा पटियाला कॉकटेल पॅक बनवला, तर दॅट इज डेंजरस. म्हणजे यंग पीपल पितात, इट्स नॉट अ गुड, इन माय ओपिनियन दॅट्स नॉट अ गुड आयडिया. त्याचा तो पिक्चर असतो आणि लाईक ते टेबलसाठी असतं ते, आणि ते सगळेजण पित असतात, ते बघितलं 100 टाइम्स. सो या, इट इज नॉट गुड. मग नॉट नाईस. आणि खूप असं वेगळे वेगळे मिक्स केले की ते काय, म्हणजे ती रेसिपीची पण
थोडी म्हणजे इट्स क्वेश्चनेबल ना रेसिपी काय Absolutely. काय बनलंय नक्की नक्की. हां आणि मग देन यू फील द अल्कोहॉल when you drink a Long Island iced tea or some such potent cocktails तुम्हाला असं जळजळतं म्हणजे असं जाणवतं. अल्कोहोल ना असं जाणवलं नाही पाहिजे. म्हणजे वाईनमध्ये सुद्धा आम्ही म्हणतो अल्कोहोल शुड बी इनविजिबल. यू शुड नॉट टेस्ट अल्कोहोल, यू शुड नॉट फील अल्कोहोल. तुम्हाला जर वाईन पिताना अल्कोहोल लागतीये अशी तर दॅट इज रॉंग. म्हणजे इट इज आउट ऑफ बॅलन्स. म्हणजे त्याला नेगेटिव्ह मार्क्स देतो आम्ही ॲज अ जज. आम्ही जेव्हा जजिंग करतो तर त्याला नेगेटिव्ह मार्क्स देतो. यू शुड नॉट फील अल्कोहोल इन अ ड्रिंक ॲक्च्युली. सोनल, तुला स्वतःला एवढ्या वाईन आवडतात, तू वायनरीजनं जातेस, तुला असं वाटत नाही तुझी स्वतःची असली पाहिजे? मला खूप जणांनी हा प्रश्न विचारला आहे पण खरं सांगू तर आत्ता तरी नाही. वाईनबद्दल शिकवणं, त्याच्याबद्दल कम्युनिकेट करणं, त्याला पॉप्युलराईज करणं हे सगळं मला खूप आवडतं. म्हणजे कन्झ्युमर साईड ॲक्टिव्हिटीज जे आहेत, आम्ही इव्हेंट्स करतो भरपूर. मला ट्रॅव्हल करायला खूप मिळतं बिकॉज ऑफ दिस. कॉन्टेंट तर आम्ही बनवतोच, तू बघितलेच आहेस व्हिडिओ. एज्युकेशन अकॅडमी आहे आमची, तर अकॅडमीच्या थ्रू आम्ही भरपूर F&B प्रोफेशनल्स आमच्याकडनं कोर्सेस. म्हणजे तू कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये आज जर सोमेलियर आला वाईन तर 10पैकी 9 सोमेलियर्स तर आमच्या स्कूलमधनं शिकले असतील. आज आम्ही 2009पासनं आज एज्युकेशन बिझनेसमध्ये आहोत. इंटरनॅशनल ब्रँड्ससाठी आम्ही कन्सल्टिंग कामं करतो. तर मला ना नॉलेज यूज करायला, कम्युनिकेट करायला, शेअरिंग माय नॉलेज हे खूप आवडतं. आय रिअली एन्जॉयड. म्हणजे आय वॉज लकी की मला ते पॅशन मिळालं माझं आणि एकदम चक्खल बसलं मग ते. तो शिफ्ट मी जो घेतला करिअरमध्ये. वाईन बनवणं याचा विचार नाहीत केला खरं सांगू तर. आणि खरं सांगू तर इट्स व्हेरी डिफिकल्ट बिझनेस ऑल्सो. वाईन बनवणं इज वन थिंग, ते विकणं इज अनदर टास्क. आणि वाईन इंडस्ट्रीमध्ये ना एक खूप चांगली अशी फनी कहावत आहे की हाऊ डू यू मेक 2 million in the wine industry? How do you earn $2 million in the wine industry? You start with 4 million. असं आहे ते. म्हणजे इफ यू स्टार्ट विथ 4 million you will make 2 million. असं आहे ते. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट इंडस्ट्री टू बिकम सक्सेसफुल इन. टफ कॉम्पिटेटिव्ह. सो मग आम्हाला असं ते सोनलचा हा फोटो बघायला नाही का मिळणार? वाईन आणि ती पायानी अशी अशी करतायत ती, ते खरंच तसं करतात का गं? नाही ग, ते ॲक्च्युली ना ते थोडंसं आता इट इज जस्ट पार्ट ऑफ कल्चरल हे असं ग्राफिक इमेजरी. पोर्टमध्ये तशी वाईन्स बनवायचे. ओके. पोर्ट वाईन, पोर्ट म्हणजे आपली जी अशी गोड आणि लाल आणि अशी स्वीट असते ना, ती पोर्ट वाईन पोर्चुगलमध्ये. म्हणजे मी जेव्हा पोर्ट म्हणते आपलं गोवाचं पोर्ट नाही, पोर्चुगलवालं पोर्ट. पोर्ट म्हणजे पोर्चुगल. ॲक्च्युली इट इज. पोर्ट वाईन कम्स फ्रॉम पोर्चुगल. जशी शॅम्पेन कम्स फ्रॉम फ्रान्स, पोर्ट कम्स फ्रॉम पोर्चुगल. आपण कुठली गोड आणि अल्कोहॉलिक वाईनला पोर्ट म्हणतो. आणि गोवामध्ये खूप मोठी इंडस्ट्री आहे. पण ॲक्च्युली पोर्ट वर्ड सुद्धा प्रोटेक्टेड आहे. इट इज अ पेटेंटेड. म्हणजे यू शुड नॉट यूज इट लूजली. एनिवे, तर पोर्चुगलमध्ये जेव्हा ते पोर्ट वाईन बनवायचे ट्रेडिशनली, तेव्हा फूट स्टॉम्पर्स म्हणतात त्यांना. ते फूट स्टॉम्पर्स असायचे, ते ग्रेप्स क्रश करायचे. आणि त्याच्या मागचं लॉजिक हे होतं की फूट जो असतो आपला तो असा इट गिव्स द राईट लेवल ऑफ प्रेशर. म्हणजे अगदी फार त्याचे जे सीड्स असतात, ज्याच्यात बिटर ऑइल असतात म्हणजे कडू तेल असतं, ते क्रश नाही करत पण ज्यूस व्यवस्थित काढतं. सो इट गिव्स द राईट लेवल ऑफ स्वीटनेस अँड फ्रुटीनेस बट नॉट द बिटरनेस. तर म्हणून फूड गिव्स द राईट लेवल ऑफ प्रेशर, म्हणून ते फूड स्टॉम्पर्स होते. आता ते सगळं चेंज झालं. इट इज ऑल ऑटोमेटेड नाव. सो आता ते फक्त टुरिझम पर्पज दाखवण्यासाठी. आता सुला दरवर्षी ते फेस्टिवल करतं, सुला फेस्ट. तुम्ही जर सुला फेस्टला गेलात नाशिकला तर दे ऑल्सो क्रिएट दॅट. इट्स जस्ट ॲक्टिव्हिटीज. इंस्टाग्राम, इट्स फॉर इंस्टाग्राम. आता नाही तेवढं नाही होत. पण ती तशी पूर्वी बनवायचे. हो, तशी बनायची. पोर्टमध्ये बनायची तसं. ओके, दॅट वॉज अ प्रॅक्टिस. ओके ओके. म्हणजे आता तसं होत नाही. आता म्हणजे आहेत अशा काही पोर्ट वायनरीज आहेत अजूनही विच डू इट द ट्रेडिशनल वे, पण अशा फार कमी आहेत. ट्रेडिशनल वे म्हणून इट इज ट्रेडिशनल. ते ती माणसं पण शिकवलेली असतील की काय करायचं, कसं करायचं. अर्थात, बिकॉज दे हॅव टू बी प्रोफेशनल. दे हॅव टू बी. म्हणजे स्टॉम्पर इज अ प्रोफेशन.
दे आर प्रोफेशनल ग्रेप स्टॉम्पर्स असं आहे ते. करेक्ट. आणि ऑफकोर्स हायजीन अँड ऑल दॅट हॅज टू बी टेकन केअर ऑफ ना. असं आपण कोणी उतरलो एखाद्या टब मध्ये, मी नाही ती वाईन पिणार. मी स्वतःच्या पायाने स्टॉम्प केलेली पिणार नाही. बाकीच्यांचं सोड. इकडे तर ते टुरिस्ट आहे म्हणूनच ते आणि ते लोकांना मजा वाटते, मजा आहे. इंस्टाग्राम फोटोज घेतात लोक आणि काहीतरी फॅसिनेटिंग वाटतं ना. पण मग नाशिकला तुझं काय आहे? तिथे फार्म हाऊस आहे? तर नाशिक हे आता वाईन कॅपिटल ऑफ इंडिया झालंय, कारण ऑलमोस्ट 70% ऑफ इंडियन वाईन इज नाव प्रोड्युस्ड इन नाशिक. आपलं सुलाचं तर खूप मोठं ऑपरेशन आहे, आणि सुला सोडून सुद्धा शॅन्डॉन आहे, शॅन्डॉन विच मेक्स इंडियन स्पार्कलिंग वाईन, आणि ग्रोवर्सचं पण एक फॅसिलिटी आहे, वलोने म्हणून एक वायनरी आहे, यॉर्क म्हणून वायनरी, याचं भरपूर आहेत इंडियन वायनरीज तिकडे. तर प्रोडक्शन असल्यामुळे आता एक वाईन कॅपिटल झालं आहे, आणि टुरिझम तिकडे खूप वाढलं आहे. नाशिक, आणि नाशिक एनिवे इज अ कल्चरल सेंटर आपल्यासाठी. म्हणजे शिर्डी जवळ आहे तिकडनं, त्र्यंबकेश्वर आहे, इतर पण काही टेम्पल्स आहेत. नाशिक इज ऑल्सो ग्रेट ॲग्रिकल्चरल प्लेस. वेदर सुपर्ब असतं, म्हणजे दिवसा कितीही उकडलं, किती गरम असलं अगदी समरमध्ये, तरी 10 डिग्री टेम्परेचर ड्रॉप असतं संध्याकाळचं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी कधीच उकडत नाही, आणि थंडीमध्ये तर अप्रतिम वेदर असतं नाशिकमध्ये. तर हे सगळं ना, या सगळ्यांनी मी इन्स्पायर होऊन असं ठरवलं की आपण एक असं घर बांधावं जिथे लोक येऊन राहू शकतात, आणि हे इतर सगळ्या गोष्टी करता करता, म्हणजे दे शुड एन्जॉय लक्झरी, ट्रॅव्हल, कल्चर, हे सगळं. पण अलॉंग विथ दिस आपण काही वाईन टेस्टिंग एक्सपिरियन्सेस किंवा वाईन एक्सपिरियन्सेस त्यांना क्युरेट करून देऊ शकतो. तर हे घर बनवण्यासाठी मी हे घर बांधलं, म्हणजे, आणि इट्स कॉल्ड द हॉलंड हाऊस. ओके. हां, सो ऑब्व्हियसली नेम्ड आफ्टर अस. आणि हे माझं स्वप्न इथपासून झालं की मी ना, जेव्हा फ्रान्सला, इटलीला सगळीकडे फिरायचे ना, तेव्हा मी त्यांचे शॅटोज, म्हणजे त्याला शॅटो म्हणतात, म्हणजे वाईन हाऊसला फ्रान्समध्ये शॅटो म्हणतात. ते शॅटोज आर लाईक त्यांचं ते आर्किटेक्चर, असं ब्युटिफुल फ्रेंच आर्किटेक्चर, ते बघून मी खूप इन्स्पायर व्हायचे. तर मला नेहमी असं वाटायचं की अरे, आपल्या इंडियामध्ये ना असं शॅटोसारखं घर पाहिजे, असं मॅन्शन टाईप थोडंसं, कारण बंगले असे नॉर्मल बंगले सगळेच बनवतात, पण आपण थोडंसं त्यातनं काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन, असं होतं कुठेतरी डोक्यात मागे. तर ही लँड जेव्हा मला मिळाली नाशिकमध्ये, म्हटलं चला आता इट्स टाईम टू रिअलाइज दिस ड्रीम. तर आता हे घर बनवलं आहे, आत्ताच लॉन्च झालं आहे, अगदी न्यू व्हेंचर आहे, आणि आम्ही ताज लोकांना ते मॅनेज करायला दिलं आहे. तर ताजमध्ये ना एक डिव्हिजन आहे कॉल अमा स्टेज अँड ट्रेल्स, who manage owner-owned properties. तर ते अमाने स्टाफिंग केलं आहे, ते मॅनेज डे टू डे ऑपरेशन्स. मस्त एक शेफ आहे आमच्याकडे, F&B आहे, हाऊसकीपर आहे, सगळं आहे, म्हणजे इट्स फुल्ली स्टाफ्ड. आणि मग तिकडे वाईन टेस्टिंग एक्सपिरियन्सेस, असे वाईन टेस्टिंग्स, किंवा आम्ही तुम्हाला इतर वायनरीजमध्ये पण टूअरला नेऊ शकतो, असे पण क्युरेट करू शकतो, थोडं एज्युकेशन करू शकतो, बार्बक्यू अँड वाईन, असं भरपूर काय काय आम्ही असे भरपूर प्लॅन्स, म्हणजे इट्स ऑल इन प्रोग्रेस. पण असं हां. पण तू म्हणालीस आम्ही शिकवू शकतो, आणि मगाशी म्हणालीस आमची इन्स्टिट्यूट आहे, ती एक्झॅक्टली कुठे आणि तिथे काय शिकलं जातं? तर वरळीला आहे आमची अकॅडमी, आणि वी हॅव द लायसन्स टू टीच फ्रॉम अ लंडन बेस्ड कोर्स विच इज द सेम इन्स्टिट्यूट फ्रॉम वेअर आय लर्न, म्हणजे नॉट द इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ वाईन, मी जे आधी जे म्हटलं वाईन्स अँड स्पिरिट्स, WSET. तर WSET ना हे वर्ल्डचं नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे फॉर वाईन अँड स्पिरिट एज्युकेशन, नॉट फॉर द हायेस्ट लेवल ऑफ मास्टर ऑफ वाईन. मास्टर ऑफ वाईन हे तुला सांगितलं ना 500, आत्ता सुद्धा मी बोलतेय तुझ्याशी, तर फक्त 416 मास्टर्स ऑफ वाईन आहेत पूर्ण जगात, 30 कंट्रीजमध्ये, आणि इंडियातली मी एक. तर खूप कमी आहेत. पण WSET हा असं मास स्केलवर शिकवणारा असा, त्यांचे जे कोर्सेस आहेत ते एकदम बेंचमार्क आहेत, असे ग्लोबल बेंचमार्क आहेत फॉर एज्युकेशन इन वाईन्स अँड स्पिरिट्स. तर त्यांचं लायसन्स घेतलं आहे मी इंडियामध्ये त्यांचे शिकवायला, आणि त्यांचा लायसन्स आमच्याकडे 2009 पासून आहे. तर 2009 पासून आत्तापर्यंत आम्ही ऑलमोस्ट लाईक 10-15 हजार हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल्स मस्ट हॅव टेकन दिस कोर्सेस. त्यांचे कोर्सेस शिकवतो, आणि आमचे स्वतःचेही काही कोर्सेस आहेत. म्हणजे अकॅडमीचं नावसुद्धा सोनल हॉलंड अकॅडमी आहे, नेम्ड आफ्टर मी. तर तिकडे आम्ही असे ट्रेनिंग्स देतो. तर पण हॉलंड हाऊसला जे आम्ही शिकवू ना, ते असे म्हणजे सिरियस कोर्सेसही करू शकतो आम्ही, अकॅडमिक कोर्सेसही करू शकतो. पण आमचे कोर्सेस म्हणजे कन्झ्युमर्ससाठी, जसं आता तू उद्या आलीस तर तुला काही मी असं फार असं टेक्निकल नॉलेज, यू विल बी मोर इंटरेस्टेड इन फन एड्युटेनमेंट ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे पार्टली एज्युकेशनल बट पार्टली एंटरटेनमेंट, असं थोडं कन्झ्युमर्ससाठी, वाईन लवर्ससाठी
थोडंसं आम्ही हलकं फुलकं असं कॉन्टेंट शिकवतो ओके विच विल एनरिच युअर अंडरस्टँडिंग. म्हणजे जसं असं की तुला जर वाईनबद्दल क्युरिओसिटी असेल तर तू त्या क्युरिओसिटीने येशील, पण एन्थुझियाझम आणि लव्ह घेऊन जाशील. हो यु नो, लाईक वेन यू लीव्ह द हॉलंड हाऊस तुला असं वाटेल की हां यू अ न्यू वर्ल्ड ऑफ वाईन हॅज ओपनड अप फॉर यू अँड देन यू विल बी ready to explore different styles, colors, tastes, countries, grape varieties. पण आज इकडनं जाताना या हॉलंड हाऊस मधनं पण मी खूप काय काय घेऊन जाणार आहे. नक्की वराडी नाही, या हॉलंड हाऊस मधनं पण मी घेतलंय. नक्की. आता आपण थोडे मिथ्स आणि फॅक्ट्स बद्दल बोलूया. तसं वाईन बद्दलचा मोठा गैरसमज. की फक्त महाग वाईन ही चांगल्या क्वालिटीची असते. ओके सगळ्या क्वालिटीचे वाईन्स मिळतात ॲट फॅन्टॅस्टिक प्राईस पॉईंट्स आणि आपलं काम आहे ते एक्सप्लोअर करणं आणि डिस्कवर करणं. ओके वाईन कशी निवडायची. वाईन वेगळे वेगळे स्टाईल्स ट्राय करूनच निवडायची. त्याचं नॉलेज एक तर तुम्ही कोर्स घेऊ शकता कारण दॅट कोर्स विल हेल्प यू एज्युकेशन. पण दुसरं असं आम्ही म्हणतो ना द बेस्ट वे टू लर्न अबाउट वाईन इज बाय टेस्टिंग इट. तर तुम्ही एक्सप्लोअर करा वेगळे स्टाईल्स, डिफरंट ग्रेप व्हरायटीजचे पण खूप प्रकार येतात. तर जसं जसं तुम्ही वेगळे वेगळे स्टाईल्स ट्राय कराल आणि मेंटल नोट्स घ्याल की हां ही आवडली, ही टेस्ट आवडते आहे, काही काळानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की हां मला ही स्टाईल आवडते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाल तुम्ही बरोबर ते एक चॉईस बनवू शकाल की हां आय लाईक अ ड्राय वाईन किंवा आय लाईक अ सोविनियो ब्लॉन्क विच इज द नेम ऑफ अ ग्रेप व्हरायटी. असं तुम्ही ऑटोमॅटिकली ते करू शकाल. आणि अर्थात सोनल हॉलंडला फॉलो करा इंस्टाग्रामवर कारण आम्ही खूप शिकवतो वाईनबद्दल, 100%. खूप म्हणूनच माहिती मी इकडे आलीये, देतो. सो त्यामुळे शिकायला. बेस्ट वे टू लर्न. वाईन खरंच अशी अशी करून प्यायची असते. तर स्वर्ल यासाठी आपण करतो वाईन. Swirl. हां ती स्वर्ल ह्यासाठी करतो की आता रेड वाईन आहे समज, तर ती रेड वाईन थोडी ओपन अप व्हावी, त्याचे काही अरोमाज फ्लेवर्स असे रिलीज व्हावे, त्यासाठी आपण स्वर्ल करतो. अगदी काही कंपल्सरी नाही आहे, बट अगेन इट्स पार्ट ऑफ द ओव्हरऑल एक्सपिरियन्स यु नो. तर ते थोडंसं केलं तर तुम्ही जरा एक्स्ट्रा फ्लेवर्स त्याला एन्जॉय करू शकाल. आणि काही लोक मला विचारतात की आम्हाला असं स्वर्ल करणं नाही जमलं तर कसं करायला पाहिजे. तर काही नाही, नुसतं टेबलावर ठेवा आणि 0 ड्रॉ करा. नुसते असे 0 काढलेत ना तुम्ही, असं पेनासारखं पकडा हे स्टेम आणि असे 0 काढलेत तर ती वाईन बरोबर स्वर्ल होईल. इंटरेस्टिंग. वाईन बरोबर बेस्ट खाणं काय म्हणजे तुझ्यासाठी. एनी फूड, ऑनेस्टली एनी फूड. हे प्रोटीन फॅट हे मी थोडं टेक्निकल सांगितलं, पण खरं तर खा हे महत्त्वाचं आहे. आणि काही का इन टर्म्स ऑफ क्विझिन तू जर म्हणतेस तर अगेन एनी क्विझिन विल डू. तुम्ही तुमचे पॅलेट एक्सप्लोअर करा. कोणाला हे सांगू नका देऊ की ह्याच्याबरोबर हीच वाईन जाते, ह्या खाण्याबरोबर हीच, ह्या डिशबरोबर, असं काही नाही आहे. देर आर सम गाईडलाईन्स बट देर आर नो रूल्स टू फूड अँड वाईन पेअरिंग. तर तुम्ही जे तुम्हाला खावं असं वाटतं ते तुम्ही खा आणि एक्सप्लोअर करा, डिस्कवर आणि एन्जॉय करा. तुझी लाडकी वाईन कुठली आहे सगळ्यात जास्त. मला खूप लोक हा प्रश्न विचारतात पण मी कधीच सांगत नाही कारण आय ट्राय टू बी अनबायस्ड. पण मला जनरली इटालियन रेड वाईन्स खूप आवडतात. रेड व्हाईट का रोझे आपण असं करू. हां नाही, मला जनरली रेडमध्ये म्हटलं तर मला इटालियन सुपर टस्कनीच्या वाईन्स जे असतात त्या खूप आवडतात जनरली. व्हाईटमध्ये जर्मन रिस्लिंग मला एक खूप आवडते, एक व्हरायटी. म्हणजे ब्रँड नेम्स नाही घेते, एक स्टाईल किंवा टाईप सांगते. रोझे खूप कंट्रीजमधनं येते पण एक फ्रेंच प्रोव्हॉन्स रोझे ब्युटिफुल असते. फ्रान्समध्ये एक रिजन आहे प्रोव्हॉन्स विच इज सुपर. लाईक देअर रोझेज आर द अल्टिमेट सिम्बल ऑफ एलिगन्स. ओके. तुला वाईन घेऊन असं शांत ठिकाणी जायला जर चान्स मिळाला तर ते कुठल्या देशात आवडेल, कुठे आवडेल. आता तर मी हॉलंड हाऊसलाच जाते. नाशिकला इतकं छान आहे. 5 बेडरूम आहेत आणि मस्त हीटेड पूल आहे. मोठी एक अशी लिव्हिंग रूम आहे जी अगदी प्रेमाने, म्हणजे मी पूर्ण घरच असं प्रेमाने डिझाईन केलं आहे खरं सांगायचं तर. एक टेस्टिंग रूम आहे, एक रिलॅक्सेशन फॅमिली रूम, म्हणजे हा अजून एक होम थिएटर सारखी रूम आहे, डायनिंग रूम आहे 14 सीटर. तसं मस्त आहे म्हणजे अगदी खरंच. आणि आता पावसाळ्यात मी जाऊन आले या विकेंडला, इतकं हिरवंगार आहे सगळं. इट्स सो ग्रीन, लश, वेदर इज फॅब्युलस. तर माझ्यासाठी ना आता हॉलंड हाऊस अल्टिमेट डेस्टिनेशन झालं आहे टू सिट विथ अ ग्लास ऑफ वाईन अँड एन्जॉय. पण इन टर्म्स ऑफ ओव्हरसीज ट्रॅव्हल जिथे कुठे चान्स मिळेल आय टेक एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल. माय नेक्स्ट ट्रॅव्हल विल बी टू युकेला चालली आहे. कहाँ जा रही हूँ मैं? युके. हाँ, माय नेक्स्ट ट्रॅव्हल इज टू, आता युकेला चालली आहे जुलैमध्ये. पण युके इज फॉर युरोपियन मराठी संमेलन. तर ते वेगळंच
दुनिया आहे. पण त्याच्यानंतर वाईन ट्रॅव्हल अशी माझी स्पेनला आहे ओके. नेक्स्ट. अच्छा, वाईन ट्रॅव्हल आहे तुझं. हां, आय बीन इन्व्हायटेड आणि एक असा इव्हेंट होतोय तिकडे आणि दिस गोइंग टू बी लाईक अ वाईन संमेलन. सो आय एम गोइंग फॉर युरोपियन मराठी संमेलन नंतर वाईन संमेलन होतंय. तुझ्या स्वतःच्या हॉबीज काय आहेत? म्हणजे बिसाइड्स मला ट्रॅव्हलिंग खरंच आवडतं, पण मला सर्वात जास्त शाहरुख खानचे पिक्चर आवडतात. दॅट्स वाय. मला खरं सांगू, काम खूप असतं भार्गवी. आता ना असं झालं आहे की हॉबीला खरा वेळच राहिला नाही आहे. माझ्यासाठी हॉबी म्हणजे स्पेंडिंग टाईम विथ क्लोज फ्रेंड. मी माझ्या आईबरोबर जर बसली, बहिणीबरोबर मला जाऊन कुठे रेस्टॉरंट ट्राय करायला मिळालं एखादं नवीन, किंवा घरी चुपचाप बसून एखादा शाहरुख खानचा पिक्चर बघायला मिळाला तर मी किंवा झोपायला मिळालं. झोपण्याचं अतिशय गरज आहे आणि मेजर स्लीप डेप्रिवेशन आहे बिकॉज ऑफ बिझी लाईफ. तर तेवढं मला जर करायला मिळालं ना तर मी भयंकर खुश आहे. माझा पुढच्या प्रश्नाचं अर्ध उत्तर तू दिलेस की कुठल्या सेलिब्रिटी बरोबर तुला वाईन प्यायला आवडेल बसून शांत? नक्कीच शाहरुख खान, नक्की. म्हणजे माझं अगदी खूप प्रेम आहे त्याच्यावर. ओके. तुझा वाईन बद्दलचा एखादा मेमोरेबल अनुभव कुठला असू शकेल? किती वेळ तुझ्याकडे? तू म्हणशील तेवढा, काहीच नाही, सांग प्लीज सांग. तर ना वाईन मी पटकन सांगते थोडक्यात. शॅटो लफीत म्हणून एक वायनरी आहे जी टॉप वाईन आहे. म्हणजे तू जर मला विचारलंस ना की पूर्ण जगामध्ये सर्वात नंबर 1 वायनरी कुठली आहे ज्याचं नंबर 1 रेप्युटेशन आहे, तर त्याच्यामध्ये गणली जाते असं एक शॅटो लफीट म्हणून आहे. खूप कमी लोकांनी ती वाईन प्यायली देखील आहे, कारण इट इज सो रेअर, इट्स लाईक सो ट्रेजर्ड आणि एक्सपेन्सिव्ह आणि ऑल दॅट, हाय डिमांड बट लो सप्लाय, की खूप प्रोफेशनल्सना प्यायला पण मिळत नाही त्यांच्या फुल लाईफ टाईममध्ये. एनिवे, मला एकदा आमंत्रण आलं त्यांच्याकडनं, लिखित त्यांच्या ओनरकडनं, की आमचे 150 वर्ष कंप्लीट होत आहेत, 150 इयर्स कंप्लीट होत आहेत शॅटो लफीट, आणि आम्ही पूर्ण जगामधनं काहीच अशा लोकांना बोलवलं आहे फॉर अ व्हेरी वन नाईट एक्सपिरियन्स ॲट शॅटो लफीट, आणि तू येशील का? म्हणजे विल यू कम? म्हणजे हॅड टू बाय माय ओन तिकीट टू गो देअर अँड दे वुड होस्ट अस. तर मला तर पहिलं वाटलं स्पॅम आहे, कोणतरी फ्रॉड करते, म्हणजे समबडी इज प्लेइंग गेम्स विथ मी. पण नंतर कळलं नाही, दिस इज अन ऑथेंटिक लेटर. आणि अर्थात मी सगळं सोडून तिकीट काढून गेले अँड आय वॉज होस्टेड ॲट शॅटो लफीट. आणि तेव्हा सांगते तुला, लास्ट 150 इयर्सचे त्यांचे जे बेस्ट विंटेजेस होते. वाईन दरवर्षी बनते, दरवर्षीची वेगळी विंटेज असते, जी विंटेज लिहिलेली असते ना बॉटलवर, तो वर्ष ग्रेप्स पिक केले जातात. तर 150 वर्षात त्यांचे जे आउटस्टँडिंग विंटेजेस होते, म्हणजे ज्या वर्षी सर्वात चांगली वाईन बनली, ते सगळे त्यांनी आम्हाला टेस्ट करायला लावले त्या एका रात्रीत. आय मीन ऑफकोर्स वी डिड स्मॉल टेस्टिंग, इट इज अ प्रोफेशनल टेस्टिंग, आणि डिनर. आणि तू इमॅजिन पण नाही करू शकत की ते डिनर कुठल्या लेवलवर होतं आणि ते एक्सपिरियन्स कुठल्या लेवलवर होतं आणि हे 2018मध्ये झालेलं आहे. त्या दिवशी मी सर्वात ओल्डेस्ट वाईन विच वॉज 150 इयर्स ओल्ड, कॅल्क्युलेट 150 इयर्स बिफोर 2018, it was 1867. I drank in 1867 Chateau Lafite. म्हणजे all the money in the world can't buy you this experience. कळलं ना? Nothing. Only blessings and prayers and good wishes. Some good karma can buy you this experience. Nothing else can buy this experience. And I drank that wine and it was alive. It was still had energy in it. आणि 1867, त्याच्यानंतर 1854 आणि असे 1800चे म्हणजे असे कितीतरी, आणि मग असे. सो पीपल when they ask me what is the oldest wine you've drank, I'm so proud to say I've drank a 150-year-old wine which is still alive, आणि which was still alive and drinking beautifully. त्यांच्या सेलर्समधनं ती काढली होती. सो इट वॉज स्टोर्ड इन प्रिस्टीन कंडिशन, यू कॅन इमॅजिन. म्हणजे अगदी त्यांनी टॉप स्टोरेजमध्ये ठेवली होती. आणि जे गेस्ट्स होते त्या टेबलवर, त्यांच्याबद्दल काय सांगू. म्हणजे माझ्या बाजूला डॉमिनिक वेस्ट. तर डॉमिनिक वेस्ट म्हणजे कोण माहिती आहे का? आपला तो हा क्राऊन आहे ना, क्राऊन. तर क्राऊनमधला जो प्रिन्स चार्ल्स आहे ना, तो डॉमिनिक वेस्ट आहे, ॲक्टर. तो ब्रिटिश ॲक्टर माझ्या बाजूला बसला होता. आणि आम्ही तर अशा गप्पा मारत होतो जसे मी त्याला 30 वर्ष ओळखते आणि आम्ही असे एकत्र वाढलो आहे टाईप, चाइल्डहुड फ्रेंड्स. भयंकर एन्थुझियास्टिक अबाउट वाईन, व्हेरी ग्रेट कॉन्व्हर्सेशन, इज डॅम फनी. खूप मजा आली मला. आणि माझ्या ऑपोजिट कोण बसलं असेल? मिस्टर फ्रान्सिस फोर्ड कॉपोला. म्हणजे कोण? तो गॉडफादर पिक्चर बनवला ना, ट्रिलॉजी ज्यांनी बनवली ती, ते.
अनबिलिव्हेबल. म्हणजे आपण जशी ला समजतो तशी गॉडफादर, आणि त्यांनी 3 म्हणजे ट्रिलॉजी बनवली त्याची, आणि ही इज अ लेजंड. आय मीन इज अन ॲब्सल्यूट लेजंड. यू विल अप्रिशिएट दिस बिकॉज यू आर फ्रॉम द मूवी वर्ल्ड. ते बसले होते, त्यांच्यावर गप्पा. म्हणजे मला तर असं वाटत होतं की मी आता आय शुड पिंच माय सेल्फ आज की हे खरंच होतं आहे का, व्हॉट इज गोईंग ऑन. ही मेमरी मी कधीच विसरणार नाही. असे भरपूर आहेत प्रसंग वेअर आय हॅव बीन स्पॉइल्ड. एक चांगली गोष्ट वाईन वर्ल्डमधली ही आहे की पीपल आर व्हेरी हॅपी. द वाईन वर्ल्ड इज अ व्हेरी हॅपी प्लेस. लोक जे वाईन बनवतात, जे विकतात, दे आर ऑल असे खूप पॅशनेट लोक आहेत, आणि तुम्हाला ना खूप प्रेमाने स्वागत करतात तुमचे. म्हणजे मी असे कितीतरी कंट्रीजमध्ये गेले जिथे वाईन प्रोड्युसर्स तुम्हाला तुमच्या घरी बोलवतात, तुमच्यासाठी स्वतः जेवण बनवतात. दे फीड यू, दे ओपन रेअर बॉटल्स, दे पोर यू विथ सो मच, म्हणजे एवढं जेनरॉसिटीने पोर करतात. तर आय हॅव बीन स्पॉइल्ड थोडक्यात इन दिस इंडस्ट्री. या इंडस्ट्रीमध्ये खूप प्रेम आहे, मला खूप प्रेम मिळालं आहे आणि खूप शिकायला मिळालं आहे, आणि असे काही एक्सपिरियन्सेस मिळाले आहेत जे मी खरंच म्हणजे खूप युनिक आहेत. अँड आय रिअली फील आय एम ब्लेस्ड टू हॅव दोज एक्सपिरियन्सेस इन माय लाईफ. एवढंच सांगेन. नाही, खूप छान. आम्हालाही ऐकून खूप छान वाटलं. जाता जाता आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट, कारण तू तुझा एवढा छान एक्सपिरियन्स शेअर केलास. एक पुलंचं छोटं वाक्य आहे की पु ल देशपांड्यांचं, की एकदा फ्रान्समध्ये ते गेले होते तेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितलं की फ्रान्सची संस्कृती ही द्राक्षाची संस्कृती आहे. तर पु ल पटकन म्हणाले होते, हो, कारण भारताची रुद्राक्षाची आहे. तर येस, पण आपल्याकडे द्राक्षासव आणि हे सगळं हे द्राक्षापासून बनलेल्या गोष्टी आपल्या भारतात सुद्धा, आपल्या आयुर्वेदात पण आहेत, आपल्या शास्त्रामध्ये पण आहेत. त्यामुळे वाईन कुठेतरी आपल्याला कनेक्ट होते, कारण ती आपल्यापैकी आपल्याला वाटते. आणि एवढी ग्रोईंग इंडस्ट्रीतली एवढी मोठी बाई आज आमच्या पॉडकास्टमध्ये आली, त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. थँक्यू मला बोलवल्याबद्दल, आणि मला एवढं बोलायला मिळालं आणि एवढे काही स्टोरीज सांगून मला स्वतःला ते मेमरीज सगळे पुन्हा ताजा झाले. तर थँक्यू फॉर दिस लवली ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू. क्रासा फॅशन म्हणून आहे, त्यांनी तुझ्यासाठी खास खणाची साडी पाठवली. हाऊ लवली, हाऊ ब्युटिफुल. थँक्यू क्रासा. थँक्यू क्रासा क्रिएशन्स फॉर दिस ब्युटिफुल प्रेझेंट. खूप छान. हे आमच्याकडनं हे मराठी महिने आहेत. इट्स अ फ्रीज मॅग्नेट. सगळे मराठी महिने आहेत आणि आपली सरस्वतीची पाटी आहे. सो दीज आर फ्रीज मॅग्नेट. खूपच छान. थँक्यू. आणि एक सूंग नावाचा ब्रँड आहे, विच इनहेलर्स आहेत त्याचे. सो आपलं काही डोकं बिकं दुखतं तेव्हा शांत वाटा म्हणून, दे आर इनहेलर्स. माझं भयंकर दुखतं प्लीज सध्या. यू कॅन. मला नक्कीच याचा उपयोग होईल. थँक्यू सो मच. थँक्यू. हे माझं पुस्तक, याचं नाव आहे 1 in a Billion, कारण मी इंडियाची एकमेव मास्टर ऑफ वाईन आहे, आणि ह्याच्यात माझी पूर्ण स्टोरी आहे की मी कशी इंडियाची मास्टर ऑफ वाईन झाले. आणि पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला असे काही क्षण वाचायला मिळतील विच आर फ्रॉम द वर्ल्ड ऑफ वाईन. म्हणजे तुम्हाला जर वाईन वर्ल्डबद्दल थोडी क्युरिओसिटी असेल तर हे दिस विल ओपन अप दॅट वर्ल्ड फॉर यू. आणि जर तुम्ही स्वतः असं कधी तुम्हाला वाटलं की तुम्ही अडकला आहात मेंटली, किंवा तुम्हाला सुचत नाही आहे की काय करायला पाहिजे आयुष्यात, आणि असं डेअरिंगची गरज आहे, थोड्या इन्स्पिरेशनची गरज आहे की कसं, हाऊ टू डिस्कवर युअर पॅशन अँड हाऊ टू land on your feet and then succeed from there, and build a personal brand. हे भरपूर असे काही माझे पर्सनल स्टोरीज आणि लेसन्स आणि अनेक्डोट्स या बुकमध्ये आहे. तर नक्की घ्या 1 in a Billion. नाव अवेलेबल ऑन बोथ Amazon and Flipkart and all the leading bookstores across India. Thank you.